आणि प्रकाश असतो का नसतो? ताऱ्यांना स्वतःचा प्रकाश उष्णता. उपग्रह म्हणजे काय रे? जे सूर्याभोवतीला फिरता विशिष्ट त्यांना काय म्हणायचं? लघुग्रह म्हणजे कोणते ग्रह? बोल की. मंगळ आणि गुरुच्या मधला त्याला काय म्हणायचं? आंतरग्रह किती? वरल्या आळीचे पहिले चार कोणते? बुध. इंग्लिश मध्ये मर्क्युरी, व्हीनस, मार्स. मर्क्युरी कळलं का? आणि बहिर्ग्रह म्हणले तर कोणते चार होते? काय? गुरु, शुक्र, शनी, रवी. मग गुरु, शनी, उरफाटी फिरणारे दोघ जण कोण आहे रे? शुक्र आणि जे कसे फिरतात पूर्वेकडून. पृथ्वी कशी फिरते? पप्पू फिरते. कशी फिरते? पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. लक्षात ठेवायचं. सूर्याजवळचा ग्रह म्हटलं तर पृथ्वीच्या सर्वात जवळचा, दुसरा जवळचा, तिसरा जवळचा, मग बाकीचे सगळे. बरोबर? लक्षात ठेवायचं. आपल्याला या गोष्टी आल्या पाहिजे. सर्वात लहान ग्रह कोणता आहे मालेतला? कोणता रे? बुध हा सर्वात. आणि सगळ्यात मोठा म्हटलं तर कोणता आहे? गुरु हा सर्वात कसला ग्रह आहे? आकारमानाने मोठा. वादळी वाऱ्यांचा ग्रह ऑलिम्पस मॉन्स नावाचा पर्वत. जो कोणत्या पर्वत? मंगळाला किती उपग्रह आहे? नाव त्यांची फोबस आणि टिमोस. मिरांडा आणि बेलिंडा कुणाचे उपग्रह आहे? कुणाचे? युरोपा कुणाचा उपग्रह आहे? टायटन कुणाचा आहे? इलारा कुणाचा आहे? शनी. कुणाचा आहे? कॅलिस्टो, गनिमेड. आठवते का काहीतरी? चंद्र कुणाचा आहे? पृथ्वीला एकच चंद्र आहे का? बरोबर आहे. सगळ्यात जास्त चंद्र कुणाला आहे? कोणाला आहे? शनीला. आता किती आकडा झालाय तो? 192. कुणाला आहे? कुणाला आहे? दोघांना उपग्रहच नाहीये. बुध आणि शुक्रला उपग्रह. तेजस्वी ग्रह म्हणजे कोणता आहे? कोणता आहे? नील ग्रह म्हणून कुणाला ओळखायचंय? कुणाला ओळखताय? लक्षात राहील का बाबांनो? या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. समजलं? तर तुम्हाला या अंतर्ग्रह, बहिर्ग्रह सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. आता काय अडचण आहे याच्याबद्दल? ए बाबांनो, मग परिभ्रमणाच्या संदर्भात जर बघितलं तर सर्वात कमी कालखंड कोणत्या घराचा आहे? किती दिवसाचा आहे? त्याच्यानंतर क्रम तसंच जातो ना. बुध नंतर कोण येणार आहे? बुधला किती दिवस लागतात? मग शुक्रला किती लागतील? 225. आळस. हा ते महाशिवरात्रीच्या दिवशी बेलाची पानं तोंडात घातली पाहिजे तुझ्या. कळलं? लक्षात ठेवायचं आपल्यासाठी महत्वाचं आहे. कळलं? या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. ज्या गोष्टी झालेल्या आहेत. उपग्रह असतील, वातावरण असेल, कडी असेल. कडी म्हणलं तर अंतर्ग्रहांना कडी का? बहिर्ग्रहांना आहे का? आहे का? लक्षात ठेवायचं. याच्यावरती प्रश्न विचारत चुकायला नको. आता लक्ष द्यायचं मित्रांनो आपल्यासाठी. बाकी ग्रहांजवळ जर बघितलं तर सॉरी सूर्याजवळ जर बघितलं तर ग्रहांचा स्पीड कसा असतो रे? आणि जसं लांब लांब जाऊ तसं कसं असतंय? कमी असते. आठवते ना? तर प्रश्न आला तर चुकायचं नाही मित्रांनो. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी डिस्कस करायच्यात. मंगल मंगल पावन दिन हा भारत प्यारा. ठीक आहे, चला जाऊया आता पुढे मित्रांनो. आता अडचण नाहीये. सगळं क्लिअर काय आहे? हा डन का? चुकल का? चुकल? हा चुकलं तर तुझं तू बघ. मग आता काय झालं का? अक्षय गतीचा सगळ्यात महत्वाचा परिणाम काय रे? आणि कक्षीय गतीचा सगळ्यात महत्वाचा परिणाम काय आहे? काय आहे? आता पृथ्वी बघायची मित्रांनो आपल्याला. बरोबर आहे का रे? पृथ्वीला काय म्हणून ओळखलं जातं? काय म्हणून ओळखलं जातं? नीलग्रह. का बरं याला नीलग्रह म्हणतात? किती टक्के रे पाणी? 71% पाणी. आणि बरोबर आहे का? आता मित्रांनो जर आपण काल्पनिक दृष्ट्या बघितलं तर पृथ्वीचे 2 भागामध्ये विभाजन केलं तर कोणत्या 2 भागामध्ये रे? कोणता गोलार्ध? उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध. जर तुम्हाला विचारलं भारताचं स्थान कोणत्या गोलार्धात आहे तर सांगा. उत्तर. बघा पहिल्या लेक्चरला मी ज्यावेळेस महाराष्ट्राचं स्थान विस्तार सांगितलं होतं त्यावेळेस सांगितलं होतं पृथ्वीच्या मध्यावरून जे गेलेलं अक्षवृत्त आहे त्याला काय म्हणायचं? काय म्हणायचं? पृथ्वीच्या मध्यावरून गेलेलं म्हणजे कोणतं आहे? विषुववृत्त. मग किती डिग्रीला आहे ते विषुववृत्त? 0 डिग्रीला. कोण आहे? वरती 23.5 ला गेल्यानंतर मित्रांनो कोण दिसतं आपल्याला? कोण दिसतं? कर्कवृत्त 23.5 अंशावरती. बरोबर आहे का? आता आपल्यासाठी महत्वाचं मित्रांनो मग हे 23.5 कर्कवृत्त जे आहे ते भारताच्या मध्यावरून गेले का? गेले का? तर भारताच्या मध्यावरून गेलेलं आहे. लक्षात ठेवायचं. भारताच्या मध्यावरून काय गेलेलं आहे? कर्कवृत्त. मग मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारला जातो की भारताच्या मध्यावरून गेलेलं कर्कवृत्त एकूण किती राज्यातून गेलेलं आहे? किती राज्यातून गेलंय? सांगता येईल का रे? किती राज्यातून गेलंय? 8 राज्यातून गेलेलं आहे. म्हणजे जर तुम्ही नीट बघितलं ट्रिक म्हणून जर लक्षात ठेवायचं तर गरम छाज पिते मी. लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं? गरम छाज पिते मी. ग म्हणजे गुजरात, र म्हणजे राजस्थान, म म्हणलं तर मध्य प्रदेश, छ म्हणलं तर, झ म्हणलं की, प म्हणलं तर पश्चिम बंगाल, त्याच्यानंतर त म्हणलं तर त्रिपुरा आणि शेवटला मी म्हणजे मिझोराम. मग मित्रांनो 23.5 जे आहे ते कोणत्या भारताच्या कशावरून गेलेलं आहे? मध्यावरून गेलेलं आहे. आणि मध्यावरून गेलेलं किती राज्यातून गेलं? एकूण 8 राज्यातून गेलं. याच्यावरती आयोगाने आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. भारताचं जर स्थान बघितलं तर भारताचं स्थान मित्रांनो कोणत्या गोलार्धात येतं? आयोगाने तुम्हाला प्रश्न विचारला होता की भारताचं निम्म स्थान उत्तर गोलार्धात, निम्म स्थान दक्षिण गोलार्धात येतं. विधान बरोबर राहील का? बरोबर राहील का? लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर मित्रांनो 23.5 उत्तरेला गेल्यानंतर जसं कर्कवृत्त आहे तसं 23.5 दक्षिणेला गेल्यानंतर काय रे? काय आहे?
मकर वृत्त. मग 0 पासून मित्रांनो आपण साधारणतः कसं गेलोय 1 2 3 4 5 6 7 असं गेलं की नाही. साधारणतः वरती कितीपर्यंत जाते, किती अंशापर्यंत 90, आणि खाली म्हणलं तर किती डिग्रीपर्यंत 90, आणि 90 किती झाली अक्षवृत्त म्हणलं तर. आणि अजून एक जे विषुवृत्त ते किती झालं सांगा. पृथ्वी गोलावरती एकूण किती अक्षवृत्त आहेत, किती आहेत. उत्तर गोलार्धातली किती, दक्षिण गोलार्धातली किती 90. बघा लक्षात ठेवायचं अक्षवृत्ती विस्तार आणि रेखावृत्ती विस्तार. अक्षवृत्ती असेल तर कसला विस्तार लक्षात ठेवायचा तुझं, आडवा. बरोबर, म्हणजे तुमच्या ध्यानात काय पाहिजे मित्रांनो, आडवा विस्तार म्हणजे कसला, हा जो कमी असतो का जास्त असतो, अक्षवृत्ती कमी असतो का जास्त असतो. आपल्या भारताच्या बाबतीमध्ये कमी की जास्त, रेखाला जास्त मार्क का अक्षाला कमी मार्क सांगितलं होतं, रेखाला. मग ध्यानात ठेवायचं ते सुद्धा तुम्हाला. ओके, सो अक्षवृत्त म्हणलं तर पृथ्वी गोलावरती किती अक्षवृत्त आहे मग टोटल 181. 100 उत्तर गोलार्धात किती आहे, दक्षिण गोलार्धात किती आहे. मग मी जर उत्तर गोलार्धामध्ये 23.5 उत्तरेला गेल्यानंतर मला कोणतं अक्षवृत्त लागेल, कोणतं लागेल तुम्हाला कळलं नाही का काही ना, कर्कवृत्त लागेल. काय लागेल, मग उत्तरेला गेल्यानंतर कोण लागते आपल्याला, तेच 23.5 जर दक्षिणेला गेल्यावर कोण लागतंय, कोण लागतंय, मकर वृत्त लागतंय. तसंच 66.5 उत्तरेला गेल्यानंतर कोणतं वृत्त आहे रे, कोणतं आहे. आणि 66.5 दक्षिणेला गेल्यावर कोणतं आहे. आणि मित्रांनो उत्तरेला जो काही 90 डिग्रीला आहे आणि दक्षिणेला 90 डिग्रीला आहे, उत्तर याला काय म्हणायचं, उत्तर ध्रुव, आणि दुसरा म्हणजे दक्षिण ध्रुव. मग एकूण अक्षवृत्तांची संख्या म्हणलं तर किती 181. उत्तर गोलार्धात किती आहे, दक्षिण गोलार्धात किती आहे. आता मित्रांनो परीक्षेला तुम्हाला प्रश्न विचारला तो भारताचं असलेलं स्थान. मग भारताचं स्थान कोणत्या गोलार्धात आहे, भारताच्या मध्यावरून काय गेलंय, किती राज्यातून गेलंय, कोणते कोणते राज्य आहे, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, काय मिझोराम. प्रत्येकाला क्लिअर का, अजून अजिबात लोड घेऊ नका, मी सगळं लिहून पण देणार आहे आणि दाखवणार पण, फक्त तुम्हाला हे क्लिअर झालं पाहिजे, समजलं का. विषुवृत्ताच्या संदर्भात बऱ्याच जणांना विषुवृत्तच कळतं. मग 0 डिग्री रेखावृत्त जे आहे, सॉरी अक्षवृत्त जे आहे त्याला काय म्हणायचं रे, काय म्हणायचं, विषुवृत्त म्हणायचं. काय म्हणायचं, विषुवृत्त. मग तुम्हाला याच्या आधी मी सांगितलं की सूर्याची जशी मित्रांनो किरण पडतात त्याच्या आधारावरती आपण काय बनवले होते रे, कटिबंध बनवले होते. बरोबर आहे, आठवते का. उष्ण कटिबंध म्हटलं तर प्रामुख्याने कोणता कटिबंध रे, कोणत्या याच्यामध्ये येतो सांगा. उष्ण कटिबंध म्हटलं तर कोणत्या दोघांच्या मध्ये येतो सांगा. कोणत्या वरचं असलेलं, कोणतं आहे, कर्क आणि दक्षिणेचं असलेलं. मग कर्क वृत्त आणि मकर वृत्त यांच्या दरम्यान कसलं कटिबंध आहे, उष्ण कटिबंध. मग जर मित्रांनो तुम्हाला म्हटलं की भारताच्या मध्यावरून कर्कवृत्त गेलंय, तर मित्रांनो हे कर्कवृत्त भारताच्या किती भागामध्ये विभाजन करते रे, किती भागामध्ये विभाजन करते, कोणत्या 2 भागामध्ये विभाजन करते, बोला बोला, बोललं पाहिजे. कोणता, समशीतोष्ण कटिबंध आणि उष्ण कटिबंध. अप्लाइड बेस क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. कर्कवृत्त खालीलपैकी 2 भागांचं विभाजन करतो. एक म्हणजे दक्षिणेकडचा उष्ण कटिबंध, उत्तरेकडचा समशीतोष्ण कटिबंध. आता हे कटिबंध कशामुळे तयार झाले रे, सूर्याची किरण. सूर्याची किरण जर अतिलंबरूप असतील तर काय होतं मित्रांनो सांगा, लंबरूप जर असतील तर काय तयार होतंय, उष्ण कटिबंध. तिरप्या किरणांच्या प्रदेशामध्ये साधारणतः समशीतोष्ण, आणि अति तिरपी मित्रांनो जिथं सूर्यप्रकाश पोहोचतच नाही लांब लांब, इथं काय दिसतं आपल्याला प्रामुख्याने, बर्फ दिसतो, बर्फ दिसतो का नाही, कुठं दिसतो, उत्तर ध्रुव. आणि याला कसला कटिबंध म्हणतात, शीत कटिबंध. शीत कटिबंध प्रामुख्याने कोणत्या अक्षवृत्ताच्या दरम्यान आहे रे, कोणत्या, फक्त 90 का, 66.5 दक्षिण ते 90 पर्यंत दक्षिणेला, आणि इथं 66 मित्रांनो कुठं 90 उत्तरेपर्यंत काय दिसतो आपल्याला, शीत कटिबंध. समजते का प्रत्येकाला, अगदी बेसिक आहे मित्रांनो. पृथ्वी गोलाचे जर तुम्ही विभाजन केलं तर जे मध्यावरून जातं ते काय आहे, ज्याचं डिग्री म्हणलं तर किती आहे, 0. किती वरती आहे, 0 वरती. वरती 23.5 ला गेल्यावरती काय दिसतंय आपल्याला, काय दिसतंय, कर्कवृत्त. दक्षिणेला 23.5 ला गेल्यावर काय दिसतंय, काय दिसतं. त्याच्यानंतर 66 उत्तरेला गेल्यावर काय दिसतं, आर्टिक. दक्षिणेला गेल्यावर काय दिसतं, अंटार्क्टिक. उत्तरेला 90 ला गेल्यावर, दक्षिणेला 90 ला. मग एकूण अक्षवृत्तांची संख्या 100, बरोबर. वरती 90, खाली 90 आणि मध्ये असलेलं काय, विषुवृत्त. अक्षवृत्ताची संख्या कळली का प्रत्येकाला. याच्यानंतर मित्रांनो सूर्याची जी काही किरण पडतात त्याच्या आधारावरती कटिबंध म्हणलं तर, जर तुम्हाला म्हणलं इथं कर्कवृत्त आणि मकर वृत्त यांच्या दरम्यान कोणतं कटिबंध दिसते आपल्याला, कोणतं, उष्ण कटिबंध दिसते. बरोबर आहे का. जर 23.5 उत्तरेला गेलं 66 पर्यंत तर कोणता उत्तर दिसते आपल्याला, कोणतं दिसतंय, बरोबर आहे का, समशीतोष्ण. तसंच मित्रांनो 23.5 आणि 66 दक्षिणेला गेलं, इथं सुद्धा कोणतं दिसतंय, कोणतं दिसतोय. आणि 66 ते 90 आणि 66 ते 90 उत्तरेला आणि दक्षिणेला कसला कटिबंध दिसतोय, शीत कटिबंध दिसतोय. कळलं का प्रत्येकाला. बेसिक मध्ये ही माहिती असणं गरजेचं आहे. मग भारताच्या मध्यावरून जाणारं कर्कवृत्त कोणत्या 2 कटिबंधामध्ये भारताचं विभाजन करतंय, उष्ण आणि समशीतोष्ण. कळतंय का. मग उष्ण कटिबंध म्हटलं तर दक्षिणेकडचा का उत्तरेकडचा, कोणता, दक्षिणेकडचा. समजला. उत्तरेकडचा म्हटलं तर कोणता कटिबंध, समशीतोष्ण कटिबंध. डन का प्रत्येकाला, प्रत्येकाला क्लिअर का, आधी सांगते क्लिअर का, हे लय महत्वाचं आहे. तुम्हाला याच्यावरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारला तो, कळलं. तर हे बघा 0 डिग्रीचं विषुवृत्त 1 ते 90 अशी उत्तर गोलार्धातली किती झाली, 90 अक्षवृत्त. 1 ते 90 म्हणलं तर दक्षिण गोलार्धातली. मग एकूण अक्षवृत्तांची संख्या किती बाबांनो, कोणती, 100 नाही, आलं पाहिजे. आता आपल्यासाठी महत्वाचं मित्रांनो ते म्हणजे रेखावृत्त. बरोबर आहे का. जसं आडव्या रेषांना काय म्हणलं आपण, तशा उभ्या रेषा पण आहे का रे बाबांनो. तर त्या उभ्या रेषांना काय म्हणायचं,
रेखावृत्त. काय म्हणायचं? मग पृथ्वी गोलावरती काल्पनिक आहे बघा हे सगळं. काल्पनिक म्हणलं तर किती रेखावृत्त आहे टोटल? किती? गोलाला किती रेखावृत्त असतील? 360. रेखावृत्तांची एकूण संख्या म्हणलं तर किती आहे? 360. याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. मग पृथ्वी फिरताना किती अंशात फिरते? किती अंशात? 360 डिग्री मध्ये फिरते. बरोबर आहे का? लक्षात ठेवायचं. आता आपल्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या गोष्टी पटपट बघू, नंतर पुढे जाऊ. आता पुढची महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो, ती म्हणजे जागतिक प्रमाणवेळ. ऐकलंय का जागतिक प्रमाणवेळ? ऐकलंय का? कशाच्या आधारावरती मित्रांनो जागतिक प्रमाणवेळ ठरवली जाते? अक्षवृत्त की रेखावृत्त? कोणत्या? रेखावृत्ताच्या आधारे काय ठरवली जाते? जागतिक प्रमाणवेळ ठरवली जाते. म्हणजे 0 डिग्रीचे रेखावृत्त आहे ते मित्रांनो काय आहे? जागतिक प्रमाणवेळेसाठीचं रेखावृत्त आहे. आणि जे कुठून गेलेलं आहे रे? सांगा. 0 डिग्री रेखावृत्त जे आहे मित्रांनो ते इंग्लंड मधलं कोणतं ठिकाण आहे? लंडन जवळचं ग्रीनिच नावाचं ठिकाण आहे. कोणतं? ग्रीनिच. लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारले बऱ्याच वेळा. आणि मग ग्रीनिच येथील जे स्थानक आहे मित्रांनो त्याला काय म्हणायचं? GMT. काय? ग्रीनविच मीन टाइम. काय? ग्रीनविच मीन टाइम. बघा तुम्ही मालिका वगैरे क्रिकेटच्या बघत असाल, त्याच्यामध्ये लिहिलं असतं GMT. बरोबर का? आणि दुसरं लिहिलेलं असतं IST. बरोबर आहे का? GMT म्हणजे काय रे? ग्रीनविच मीन टाइम. आणि IST म्हणजे काय असतंय? इंडियन स्टँडर्ड टाइम. जो ग्रीनविचच्या किती तासांनी पुढे आहे? किती तासांनी पुढे आहे? 5.5 तासांनी पुढे आहे. किती तासांनी? 5 तास 30 मिनिटांनी पुढे आहे. जर मित्रांनो ग्रीनविच वरती 12 वाजलेले असतील दुपारचे, तर भारतामध्ये किती वाजलेले असतील? किती वाजलेले असतील? 5.5 तास वाजलेले असतील. बरोबर आहे का? म्हणजे किती तासांनी पुढे? याच्यावरती आयोगाने 3 ते 4 वेळा प्रश्न विचारले. 3 वेळा सरळ प्रश्न आहे, किती तासांनी पुढे आहे. एकदा प्रश्न विचारला तर पुढे आणि मागे करून टाकलं होतं. किती तासांनी पुढे? मग याच्यावरती आपल्याला प्रश्न असे विचारतात की इथं ही बातमी एवढ्या वाजता ऐकायला येते, तर तीच बातमी भारतामध्ये किती वाजता ऐकायला येते, अशावरती प्रश्न विचारला जातो. लक्षात ठेवायचं. 360 डिग्री मध्ये पृथ्वी फिरते. म्हणजे एका रेखावृत्ताला किती फिरते? सांगा. किती मिनिटं? एक रेखावृत्त म्हणजे किती? लक्षात ठेवायचं. 4 मिनिटं. बरोबर आहे का? आता भारतासाठी जर बघितलं मित्रांनो, तर भारताची प्रमाणवेळ ग्रीनिच पेक्षा किती तासांनी पुढे रे? किती तासांनी पुढे? 5.5 तासांनी पुढे. याच्यावरती तुम्हाला अप्लाइड बेस क्वेश्चन विचारला होता. लक्षात ठेवायचं. अप्लाइड बेस म्हणजे काय? की ग्रीनिच वरती एवढे वाजलेले आहेत, तर भारतात किती वाजलेले असतील? पर्टिक्युलरली एखाद्या तुम्हाला त्याच्यावरती किती वाजलेले असतील असे सुद्धा प्रश्न याच्यावरती विचारले जाऊ शकतात. हे अप्लाइड बेस आहे. समजलं का? प्रत्येकाला कळलं का? 0 डिग्री म्हणजे काय मित्रांनो? कसलं? 0 डिग्री म्हणजे काय? आता 0 डिग्री रेखावृत्त म्हणलं तर बघा, अक्षवृत्त म्हणलं तर कोण आहे? 0 डिग्री म्हणलं तर अक्षवृत्त, विषुवृत्त. 0 डिग्री रेखावृत्त कुठून गेलंय? मग हे कुठून गेलंय? जागतिक मित्रांनो व्यवहारासाठी जी प्रमाणवेळ वापरली जाते ती कोणती प्रमाणवेळ आहे? किती? कोणती आहे? ग्रीनिच. त्याला आधार मानून मित्रांनो मग भारतामध्ये जगामध्ये काय केलं जातं? प्रमाणवेळ ठरवली जाते. तशी भारताची प्रमाणवेळ किती तासांनी पुढे ग्रीनिच पेक्षा? किती तासांनी? 5.5 तासांनी पुढे आहे. आता तुम्हाला एक प्रत्येकाला माहिती आहे की पृथ्वीला एक परिवलन पूर्ण करण्यासाठी किती तास लागतात रे? किती तास लागतात? प्रश्न आलाय बघा याच्यावरती. राज्य सेवा पूर्व परीक्षा 2018-19 ला प्रश्न आलेला आहे. पृथ्वी एका तासाला किती अंश फिरते? मग 24 तासामध्ये साधारणतः किती अंश स्वतःभोवती फिरते? 15. म्हणजे एका अंशात फिरायला जर तिला 60 मिनिटं भागिले 15 बरोबर किती मिनिटं लागतात मग मित्रांनो? एक रेखावृत्त पास करायला त्याला किती मिनिटं लागतात? किती मिनिटं लागतात? 4 मिनिटं. बघा तुमच्यासाठी महत्वाचं की 1 अंश अंतरावरील रेखावृत्ताच्या स्थानिक वेळेमध्ये जर फरक विचारला तर तो किती मिनिटाचा फरक आहे रे? मग भारताची जी काय प्रमाणवेळ आहे ती किती रेखावृत्तावर ठरवण्यात आलेली आहे? 82.5 पूर्व. काय? 82.5 पूर्व. जी 82.5 पूर्व रेखावृत्त आहे, जे कोणत्या शहरातून गेले भारताच्या म्हटलं तर? अलाहाबाद जवळचं मिर्झापूर. अलाहाबाद जवळचं मिर्झापूर या शहरामधून हे 82.5 पूर्व गेलेलं आहे. आणि ती आहे भारताची प्रमाणवेळ, इंडियन स्टँडर्ड टाइम, जी ग्रीनविच प्रमाणवेळेच्या किती तासांनी पुढे? 5.5. बघा इथं जर तुम्हाला 82.5 पूर्व म्हटलं तर 82.5 पूर्व रेखावृत्ताचे कन्वर्ट करा बरं मिनिटामध्ये. सांगा. इथं तसं 30 लिहितात. सांगा प्रत्येकाने बोलायचंय. कसं काढणार 82.5 चं? करा ना कन्वर्ट. एका रेखावृत्ताला किती आहे? 82.5 रेखावृत्ताला किती होतील? बोललं पाहिजे. तुम्ही बोललं तर आहे सगळ्या गोष्टी. पटकन. 82.5 गुणिले 4 बरोबर किती होतात? 82.5 गुणिले 4 म्हणजे किती होतात? करा किती येतात? कोणाकडे येत नाही तुम्हाला? किती होतात मिनिटं? 330 मिनिटं होतात. बरोबर आहे का? 330 मिनिटाला कन्वर्ट करा तासात. काय? अरे 1 तास असतो ना, 1 तास 60 मिनिटाचा असतो बरं का? मग 330 मिनिटाचे किती झाले? 5 तास 30 मिनिटं. बरोबर आहे का? मग 0 ला जर मित्रांनो 0 असेल, बरोबर आहे का? तर इथं साधारणतः 82.5 ला किती असतील? मग किती असतील? 5.5 तास. मग 0 पासून मित्रांनो 82.5 पूर्ववरती भारताची प्रमाणवेळ आहे, तर ती ग्रीनविच पेक्षा किती मिनिटांनी पुढे? मग कळलं का? उद्या जर तुम्हाला विचारलं 85 वरती किती वाजलेले असतील, सांगा बरं किती वाजले असतील 85 वरती? सांगा. बोलायचं प्रत्येकाने. आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. सांगा. हे बघा, आंतरराष्ट्रीय वार रेषा आणि ग्रीनविच मीन टाइम मधला फरक सांगा. 2 मिनिटं आपण त्याच्यावर जाणार आहे ना? कळलं? खडे मारायचे नाही, सगळ्या गोष्टी होणार आहे. समजलं का? पुढे गेल्यानंतर काय बघा, आंतरराष्ट्रीय वार रेषा आहे का? आहे का आंतरराष्ट्रीय वार रेषा? ते शिकायचं ना. आंतरराष्ट्रीय वार रेषा आपल्याला परत पुढे थोडंसं थांबण्याचे चाललंय ते बघा. सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या पहिल्यांदा. कळलं? ग्रीनविच मीन टाइम कळलं का? कळलं का ग्रीनविच मीन टाइम पहिल्यांदा? होय, समजलं का? किती डिग्री रेखावृत्तावरती ग्रीनविच मीन टाइम आहे ते मानलेलं आहे. कुठे मानलंय ते? 0 डिग्री रेखावृत्त कुठे? इंग्लंड मधलं ग्रीनिच. 0 त्याला आधार मानायचा. आणि तिथून पुढे मग 85 वरती किती वाजले असतील सांगते का? आता किती? 5:40. बरोबर आहे का? हे प्रत्येकाला कळलं पाहिजे. तसं मग 180 ला किती वाजतील? सांगा. 180 किती तास होतील? 0 ला 0 तर 180 ला किती? लगेच गुणाकार. बघा 0 डिग्रीला काय रे? इथं काय? ग्रीनिच आहे. काय आहे? ग्रीनिच. आता 82.5 पूर्वला तुम्ही बघितलं. काय बघितलं 82.5 ला? हा, भारत. बरोबर आहे का? किती तासांनी पुढे मित्रांनो? 5 तास 30 मिनिटं. आता कन्वर्जन प्रत्येकाला कळलं का? 82.5 गुणिले काय करायचं? 4 बरोबर किती झाले? 330 मिनिटं. मग मिनिटाचं कन्वर्जन झालं तर किती झाले? किती? 5.5. 180 ला किती वाजले असतील मग? किती तास होतात? 12
सकाळचे 6 बरं का, सकाळचे 6 वाजले. किती वाजले? सकाळचे 6 वाजले. तर भारतात किती वाजतील? किती किती? 11:30. कसं काढलं? याच्यापासून किती तासांनी पुढे गेलं? 5.5 तासांनी पुढे. 5 तास 30 मिनिटं. मग 6 आणि 5 11. 11 वाजून किती वाजले असतील सकाळचे? 11:30. तर 180 किती वाजले असतील? किती वाजले असतील? संध्याकाळचे 6. संध्याकाळचे 6 वाजलेले असतील. का बरं 6 वाजलेले असतील? किती तासांनी पुढे? मग हे जे 180 ना, याला म्हणतात आंतरराष्ट्रीय वार रेषा. काय म्हणतात? आंतरराष्ट्रीय वार रेषा. ही कशासाठी ठरवली मित्रांनो? जगामध्ये प्रवास करताना हे याच्यासाठी महत्वाचे. का? पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना, पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना ही अतिशय महत्वाची आहे. कारण पृथ्वी कशी आहे? गोल आहे. बरोबर आहे का नाही? म्हणजे रेखा ओलांडल्यानंतर 1 दिवस पुढे आणि 1 दिवस मागं असं ठरवलं जातं. म्हणून ही महत्वाची आहे. समजलं? आंतरराष्ट्रीय वार रेषा. आपण डिटेलमध्ये बघणार सगळ्या गोष्टी. 2 प्रश्न देतो, त्याचे सोडवायचे आहे. कळतं? आयोगाने त्याच्यावरती प्रश्न विचारलाय, त्याचं उत्तर तुम्हाला आलं पाहिजे. आयोगाने प्रश्न विचारला होता. सोडवेल का बघा बरं. पृथ्वीच्या परिवलनामुळे प्रत्येक रेखावृत्तावर स्थानिक वेळ भिन्न भिन्न असते. अप्लाइड स्पेशल. बरोबर आहे का? आता बघितलं 82 ला एवढा येतं, 83 ला गेलं वेगळं असते, 85 ला गेलं वेगळं असते, 90 ला गेल्यावर वेगळं असते. म्हणजे पृथ्वीच्या परिवलनामुळे प्रत्येक रेखावृत्तावरती स्थानिक वेळ कशी असते मित्रांनो? कशी असते? भिन्न भिन्न असते. लक्षात ठेवायचं. आणि दुसरं म्हणते की स्थानिक वेळेतील विसंगती दूर करण्यासाठी प्रमाण वेळ पद्धतीचा वापर केला जातो. बरोबर आहे का? बरोबर आहे. मग विधान काय असायला पाहिजे? दोन्हीच्या दोन्ही बरोबर असायला पाहिजे. बरोबर आहे का? पृथ्वीवरती याच्यावरती हा पहिला प्रश्न बघा, राज्यशाही लागला. आणखी प्रश्न बघा, मी तुम्हाला अंदाज देईल. सोडवा. सोपं आहे बघा ना. पृथ्वी 24 तासामध्ये 360 रेखांशात फिरते. बरोबर आहे का? सांगा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. दिसते का पृथ्वी किती तासामध्ये फिरते? 360 रेखांशात फिरते. दुसरं म्हणते की प्रत्येक रेखावृत्त ओलांडण्याला पृथ्वीला 4 मिनिटाचा कालावधी लागतो. बरोबर आहे का? तेच बघितलं का? आता उद्या तुम्हाला किती पण रेखावृत्तावरती विचारलं तर आपल्याला उत्तर किती वाजले असतील? मग मी जर जपानमध्ये आता आणि मी 90 डिग्रीवरती आहे, बरोबर रेखावृत्तावरती, तर जपानमध्ये किती वाजले असतील? किती तासांनी? प्रमाण वेळ काय असेल? किती कळतंय का प्रत्येकाला? हे समजणं गरजेचं आहे. 82 जर 5.5 असेल तासांनी पुढे, तर मित्रांनो 90 किती असेल? मग लगेच गुणाकार करायचा. काय गुणाकार केला? 9 चोक हा, मग 36 तासांमध्ये गेल्यावर हा द्या तू हा किती 6. मग उत्तर काय द्यायचं? दोन्ही विधान बरोबर आहे का? प्रत्येकाला कळलं का? जर याच्यावरती मित्रांनो प्रश्न आला तर चुकायला नको. आधी सांगतोय, भरपूर वेळा प्रश्न विचारलेला आहे बघा. पहाटे 3 वाजता लंडन येथून प्रसारित होणारी बातमी अलाहाबाद 82 पूर्व येथे किती वाजता ऐकायला येईल? पटकन उत्तर सांगायचं. नुसतं 8:30 नाही सांगायचं. सांगा सांगा. काय झालं? एवढ्यामध्ये प्रफार मोठी असते का? काय म्हणताय कळलं मला? दिसते का प्रश्न? पहाटे किती वाजता बातमी मित्रांनो? किती वाजता? 3 वाजता. बरोबर आहे का? आणि लंडनला मित्रांनो 3 वाजलेले असतील. तर भारतात किती वाजले असतील? किती म्हणजे किती? 0 वरती का? मग साहजिकच 82 किती वाजले असतील? सकाळचे 8:30. सकाळचे किती वाजले असतील? 8:30 वाजलेले असतील. लक्षात ठेवायचं. आणखी एक बघा, तुम्हाला अंदाज येईल. याचं उत्तर काय रे? किती पाठीमागं काय उत्तर येईल? गुजरात आहे का? मध्य प्रदेश? फक्त वेगळा कोणता आहे? इथं मणिपूर दिला, इथं मेघालय दिला, इथं इथपर्यंत सेम दिसते सगळे. म्हणजे याच्यावरती उत्तर येते का? गरम चहा पिते मी. समजलं पाहिजे आपल्याला, आलं पाहिजे. कुठं गेला? अजून एक होतं रे, किती वाजलेले असतील? कारण त्याच्यावरती प्रश्न विचारला 180 वरती किती वाजलेले असतील. कळलं? आयोगाने असा प्रश्न विचारला होता मित्रांनो. दुपारचे 12 मित्रांनो वाजले कुठं? ग्रीनिच वरती 12 वाजले. भारतात किती वाजलेले असतील आणि 180 वरती किती वाजलेले असतील? असा प्रश्न आला होता. किती वाजले असतील? 12 जर सकाळचे वाजलेले असतील कुठं? ग्रीनिच वरती. बरोबर. त्याच्यानंतर भारतात किती वाजले असतील संध्याकाळचे? किती? आणि इथं 180 किती वाजले असतील? किती? कितीचे 12 पण ते? कितीचे? रात्रीचे 12 वाजले असतील. समजलं का? परीक्षेच्या दृष्टीने हे तुमच्यासाठी महत्त्वाचं. बाकी जास्त काही नाही. बाकी राज्यसेवेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे. कळलं? बाकी महत्त्वाचं असलेल्या गोष्टी. कळलं? भारताची प्रमाण कुठून गेली? मग कुठून गेली? कुठून? 82 पूर्व रेखा होते कुठून गेले? अलाहाबाद जवळून गेलेला आहे. बरोबर आहे का? कोणतं गाव सांगितलं? मिर्झापूर. ग्रीनिच प्रमाण वेळेपेक्षा भारताची प्रमाण वेळ किती तासांनी पुढे? किती तासांनी रे? सांगा किती तासांनी पुढे? 5.5 तासांनी पुढे आहे. बेसिक समजलं बाबांनो. बाकी दुसरं महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तुमच्यासाठी लक्षात ठेवायचे, 2 रेखावृत्तामधलं अंतर सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. कळतंय? 2 रेखावृत्ताचं अंतर जर बघितलं तर सर्वात जास्त कुठं असेल अंतर आहे? बरोबर. ध्रुवावरती अंतर किती असतंय? 0. इथूनच निघतात ना बाहेर त्या. सो विषुववृत्तावरती किती आहे? 111 किलोमीटर. कर्कवृत्तावरती किती आहे? 102. आर्टिक अंटार्क्टिकवरती किती आहे? 44. आणि उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरती किती आहे? कधी कधी याच्यावरती ऑलरेडी याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे. 111 किलोमीटर. किती होती प्रश्न येऊन गेलाय? 111 किलोमीटरवरती. लक्षात ठेवायचं. समजलं का? आता आपल्यासाठी पुढे आहे मित्रांनो भारताचे सत्य. बघा अजून एक महत्त्व सांगायचं 180 च्या संदर्भात. बघा जगामध्ये मित्रांनो ज्यावेळेस आपण प्रवास करत असतो, प्रवास करत असताना पृथ्वीवरती तारीख आणि वार यांच्या संदर्भाने 180 रेखावृत्त जे आहे ते मित्रांनो काय केलं जातं? वापरलं जातं. ते कशासाठी वापरलं जातं? तारीख आणि वार. जेव्हा आपण मित्रांनो प्रवास करतो, बघा इथं दिसतं चित्र तुम्हाला. दिसते का? ही रेषा दिसते का? ही आंतरराष्ट्रीय वार रेषा आहे. कसली रेषा आहे? जी प्रामुख्याने कुठून गेली आहे? संपूर्णपणे समुद्रातून गेलेली आहे. कुठून गेलेली आहे? समुद्रातून गेलेली आहे. इथं लक्षात ठेवायचं, जर आपण पूर्वेकडे प्रवास करत असेल, बरोबर आहे, पूर्वेकडे प्रवास करताना मित्रांनो निघालेल्या जहाजाने किंवा विमानाने जर हे रेखावृत्त ओलांडलं तर एक दिवस काय करायचं? सांगा. मागची तारीख आणि वार धरावा. मागची तारीख आणि काय धरावा? वार. कुठं प्रवास करत असताना? पुढं पूर्वेकडे. मग मित्रांनो आज आपली किती तारीख आहे? किती तारीख आहे? ती अमेरिकेमध्ये बघितलं किती तारीख असेल रे? किती तारीख असेल? मग इकडे मित्रांनो साधारणतः आपण म्हणलं पश्चिमेकडून जर पूर्वेकडे आपण गेलो तर साधारणतः कोणता दिवस लक्षात ठेवा? तारीख म्हटलं तर मागची का पुढची? कोणती? मागची तारीख लक्षात ठेवा. पूर्वेकडे प्रवास करताना जर गेलो तर किती तारीख लक्षात ठेवायची? मागची. आणि जर मित्रांनो पश्चिमेकडून पूर्वेकडे आपण प्रवास करत निघलो तर पश्चिमेकडे प्रवास करताना जर बघितलं इकडे पश्चिम दिशा आहे तर रेखावृत्त ओलांडलं तर कोणता दिवस लक्षात ठेवायचा? एक दिवस पुढची तारीख आणि वार लक्षात ठेवायचा. बघा पश्चिमेकडे जाताना काय करायचं? रेखावृत्त जर ओलांडलं तर किती तारीख? पुढची. बरोबर आहे. आणि पूर्वेकडे जाताना मागची. लक्षात ठेवायचं. पश्चिमेकडे प्रवास करत असताना साधारणतः ही रेखावृत्त ओलांडलं अमेरिकेत गेलो तर कोणता दिवस असेल? आज आपली इथं समजा इथं मंगळवार आहे. इथं कोणता दिवस असेल? कोणता असेल? कोणता दिवस असेल? सोमवार. लक्षात ठेवायचं. याच्यावरती बऱ्याच वेळा आयोगाने आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. कळलं? 180 डिग्री रेखावृत्त जर ओलांडलं तर फक्त लक्षात ठेवायचं. पूर्वेकडे मी जर इथं न्यूझीलंडमध्ये आहे, बरोबर आहे का? हे दिसते ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड. इथं जर मित्रांनो मंगळवार असेल तर साहजिकच अमेरिकेमध्ये कोणता वार असेल? कोणता वार असेल? कोणता वार असेल? सोमवार असेल. भारतामध्ये जर मित्रांनो सेम इथं सुद्धा भारतामध्ये इथं जर मंगळवार असेल तर इथं बुधवार असेल तर इथं कोणता वार असेल रे? कोणता वार असेल? म्हणजे +1 आणि +-1 लक्षात ठेवायचं. पूर्वेकडे जाताना +1 तर -1. कोणतं? मायनस. आणि पश्चिमेकडे जाताना +1 लक्षात ठेवायचं आहे. समजलं का? आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, ध्यानात राहायला पाहिजे. कळलं? इथं दिसते बघा. पश्चिम दिशेने प्रवास करताना 180 डिग्री रेखावृत्त ओलांडलं तर पुढचा वार आहे असं मानावं. आणि
पूर्व दिशेने प्रवास करणारे 180 डिग्री उलटले तर मित्रांनो कोणता वार मारायचा? पूर्व दिशेला गेला कोणता? मागचा वार लक्षात ठेवायचा. दिसतंय का चित्र? याच्यावरती तुम्हाला बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. दिसतंय का? याच्यावरून गेलेले आहे. आणि कोणत्या भागातून गेली ते सुद्धा महत्त्वाचं आहे. कोणत्या भागातून गेली रे? सांगायचं. पॅसिफिक ओशन पासून गेली, पण प्रामुख्याने कशातून गेली? संपूर्णपणे समुद्रातून गेलेली. यालाच कसं केलेलं आहे? समुद्रातून गेलेली आहे. सायबेरिया आणि अलास्का बघा आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. सायबेरिया आणि अलास्का दरम्यानच्या बेरिंगच्या सामुद्रधुनीतून ही रेषा 180 रेखा उत्तरापासून पूर्वेकडे आणि दक्षिण भागामध्ये एल्युशन बेटाच्या पश्चिमेकडे वळवलेली आहे. म्हणजे जिथं जिथं बेट आली तिथं काय केलं मित्रांनो? त्याला वळवले. बरोबर? इथं बेट दिसतात का? हे बघा इथं काय ठिकाणी बेट. म्हणजे काय करणार? इथं मित्रांनो सायबेरिया, इथं अलास्का आहे. यांच्यामधून गेली का? गेली का? बेरिंगच्या सामुद्रधुनीतून गेली. म्हणजे जिथं जिथं बेट त्याला काय केलं? पास कुठे गेलेला? समुद्रामध्ये पास केलेला आहे. म्हणजे जिथं जिथं समुद्र आहे तिथून ती नेलेली आहे. फक्त इथं लक्षात काय ठेवायचं? 180 डिग्री. कशासाठी महत्त्वाचं? फक्त जहाजांसाठी आणि विमानांसाठी. बरोबर आहे. तुम्हाला गेल्यानंतर बघा विमानातून उतरल्यानंतर तुम्हाला काय सेट करावं लागतं रे? टाइम सेट करावं लागतं, डेट सेट करावं लागतं. माहिती का तुम्हाला? ते का करावं लागतं? तर तिथली असलेली प्रमाणे आणि आपली प्रमाणे भिन्न असते का नाही? असते का नाही? असते का नाही? आता बघितलं ना आपण. मग 360 डिग्री फिरते. तर एक रेखा उत्तर फिरण्यासाठी किती मिनिटं लागतात? किती मिनिटं लागतात रे? सांगा आपल्यासाठी महत्त्वाचं. किती मिनिटं? 4 मिनिटं लागतात. किती मिनिटं लागतात? 4 मिनिटं लागतात. 82 किती वाजले असतील भारतामध्ये? 5.5 तास. बरोबर आहे का? 0 डिग्रीला मित्रांनो ग्रीनिच. मग तिथून किती तासांनी पुढे भारत म्हटलं तर तिथून बाकीच्या कोणत्या देशात गेलं तर काढायला येईल का? येईल का? 70 वरती किती वाजले असतील मग? लगेच काय करायचं? गुणाकार करायचा. किती म्हणायचं लगेच त्याला? 4 मिनिट. त्याचं कन्वर्जन कसं करायचं मिनिटाचं? तासांमध्ये. किती वाजले असतील? किती तासांनी पुढे प्रत्येकाला कळलं का? प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेले आहेत. त्याच्यामुळे लक्षात ठेवा. समजलं का प्रत्येकाला? 180 ला किती वाजले असतील? 0 ला किती आणि 82 ला किती? याच्यावरती प्रश्न आहे. कंबाईनच्या दृष्टीने एवढं करा गाव करत बसण्याची गरज नाही. समजलं का ऑनलाईन वाले? हा लक्षात ठेवा. ओके डन. पुढे चला मित्रांनो आपल्यासाठी महत्त्वाचं आता भारत. बरोबर आहे का? आता जगामध्ये जर बघितलं मित्रांनो तर भारताचं स्थान कोणत्या गोलार्धात आहे? उत्तर गोलार्धामध्ये आहे. आणि तसं बघितलं तर मित्रांनो भारत हा दक्षिण आशियामध्ये येतो. कुठे येतो? आशिया खंडामध्ये, दक्षिण आशियामध्ये. आणि जगात जर बघितलं तर क्षेत्रफळानुसार भारताचा क्रमांक किती आहे? कोणता आहे? 7वा क्रमांक. या भारताचा क्षेत्रफळानुसार 7वा क्रमांक लागतो. इथून पुढे सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. कळतंय का? लक्षात ठेवायला पाहिजे. समजलं? सर पृथ्वीवरील मॅपिंग कुणी आणि कसं केलं असेल? गरज नाही. ज्या गोष्टी गरज आहे तिकडे जायचंय तिकडे बघा. कोल्हापूरला जायचं, पुण्याला जाण्याचा रस्ता विचारून फायदा का आपल्याला? नाही गरज नाही ना. ज्याची गरज नाही त्याच्यावर फोकस नको. जे महत्त्वाचं ते लक्षात घ्यायचं असतं. समजलं? भारताचा क्षेत्रफळानुसार किती क्रमांक लागतो? येस. ट्रिक लिहायची. काय ट्रिक लिहायची? रुक चीन अब आ भारत. पटपट लिहा. भरपूर गोष्टी लिहायच्या. क्रमाने लिहायचं. मी सांगतो ते पटपट लिहून घ्यायचं. नाहीतर लक्षात ठेवायचं RKC. काय लक्षात ठेवायचं? RKC अब AB AB काय? AB दिसतंय का? हा तुमचा आबा लक्षात ठेवा तरी झालं. जगामध्ये सर्वात जास्त क्षेत्रफळ कोणत्या देशात आहे? रशिया. दुसऱ्या क्रमांकाचं क्षेत्रफळ कॅनडा. तिसरा क्रमांक म्हणलं तर चीन. नंतर अमेरिका. नंतर ब्राझील. बघा लक्षात ठेवायचं. पहिला जो गट आहे AB वाला तो कोण खेळणार आहे? फुटबॉल खेळाडू खेळणार आहे. बरोबर आहे का? आणि दुसऱ्या जे कट्टर प्रतिस्पर्धी क्रिकेट मधले. बरोबर आहे का? कोण येतो? ऑस्ट्रेलिया. कोणता येतो? ऑस्ट्रेलिया. नंतर येतो भारत. झालं का? AB रुक चीन अब आ भारत आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. तुम्हाला जमलं पाहिजे, आलं पाहिजे, यायला पाहिजे. RCC लक्षात ठेवलं तरी चालेल. तुला येते ना तुले? फक्त तुझा चायना कॅनडा एकत्र नको करून म्हणजे झालं. टायमिंगला तसं होतं ना. ले रकेची उभा भारतात झाली. ओके ठीक आहे. काही करता इकडे जे सोयीस्कर वाटते ते करा. कळलं का? रशिया, कॅनडा, चीन. नंतर अमेरिका, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, भारत. रुक चीन अब आ भारत. बरोबर आहे का? जागतिक बघा संयुक्त राष्ट्रामध्ये गेल्यानंतर मित्रांनो चीनला काय रे? स्थायी प्रतिनिधीचा दर्जा आहे. बरोबर आहे का? आणि काय भारताला विरोध करते का रे? भारत पाकिस्तान दोघं जण सामील व्हायचं म्हणलं तर ते लगेच भारत सामील व्हायचं म्हणलं की आता भेट वापरतो. बरोबर आहे का नाही? आणि भारताला काय करून टाकते? डिस्क्वालिफाय करते. त्याचं म्हणणं की पाकिस्तान आला पाहिजे. तर मग भारताने त्याला दम दिला चीनला सुद्धा. काय? रुक चीन अब. पुढे येतो आता आपल्या खालच्या मग तुला सांगतो. पुलावरती मग सांगतो. तुम्ही लहानपणी करायचे नाही? वस्तीवरच्या पोरांना दुसऱ्या वस्तीवरच्या दम देतो. तू काय पाठीवर फक्त सांगतो. चौकात मग तुला सांगतो. शाळा सुटल्या बघतो तुझ्याकडे. शाळा सुटल्यावरती नवीन मालिका चालू 8वी. त्याच्यामध्ये आहे बघा शाळेचं. काही का क्लिअर का प्रत्येकाला? होय होय बॅग घेऊन निघालेला. निघाला काय? लक्षात ठेव. रुक चीन अब आ भारत. रशिया, कॅनडा, चीन. नंतर अमेरिका, ब्राझील. नंतर ऑस्ट्रेलिया, भारत. लक्षात ठेवायचं आहे. कळतं का? आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. विसरायचं नाही. आता पुढे महत्त्वाचं याच्यावरती उत्तर पटकन सोडवायचे. बरोबर ना? काय ते उत्तर मॅडम? काय? ब्राझील, ऑस्ट्रेलिया, भारत, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना. बघा सगळ्यात मोठा कोण यांच्यात? अमेरिका आणि ब्राझील मधला कोण? ब्राझील आहे का? त्याच्यानंतर ऑस्ट्रेलिया, भारतामध्ये मोठा कोण आहे रे? वर्ल्ड पुढे जिंकले जास्त मोठा कोण? बरोबर. त्याच्यानंतर मोठा कोण? अर्जेंटिना 8व्या क्रमांकाला. लक्षात ठेवायचं. अर्जेंटिना किती क्रमांकाला आहे? 8व्या. मग 1 नंबरला कोणी यांच्यात? ब्राझील. दुसऱ्या क्रमांकाला ऑस्ट्रेलिया. तिसऱ्याला भारत आणि चौथ्याला उत्तर काय पाहिजे? ब ग उत्तर पाहिजे. काय पाहिजे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? कितवा? 7वा क्रमांक लागतो. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात म्हणलं तर कितवा क्रमांक लागतो बाबांनो? 7वा क्रमांक लागतो. विसरायचं नाही. पुढचं महत्त्वाचं आहे. सर्वात मोठे देश क्षेत्रफळाने लावायचे. चला उत्तर. चला प्रत्येकाला आलं पाहिजे. नुसतं बघायचं नाही तेव्हा. पटकन उत्तर करा. सर्वात मोठे देश क्षेत्रफळात चढते क्रमांक लावायच्यात. सगळ्यात लहान कोण यांच्यात? कोण आहे लहान? अर्जेंटिना कुठे येईल? 1 नंबरला. सगळे पर्यायामध्ये अर्जेंटिना तुमचा उत्तर येईल मध्ये. 2 नंबर कोण येईल? भारत. भारत म्हणल्यावर पुढे दिसतोय मित्रांनो भारत. पहिल्या त्याच्यात दिसतोय का? नंतर कोण येईल? ब्राझील. नंतर सगळ्यात मोठा कोण आहे? म्हणजे इथं प्रश्न बघितल्याबरोबर उत्तर येईल का? समजतंय का? रुक चीन अब आ RKC AB. पहिला AB म्हणलं तर काय खेळणार आहे? अमेरिका, ब्राझील खेळणार आहे. फुटबॉल खेळणार आहे. दुसरे दोघं काय आहे? समजते का? प्रत्येकाला कळते का? बोर झालाय का? तुम्हाला काय छाप आला पाहिजे का? ठीक आहे. पिऊन आपण नंतर. काय खरं दिसत नाही आज मला. काय आलं? खिचडी खायची होय? होय. सोडवायचे भरपूर प्रश्न आले तसे पण ते सोडवायचे तुम्ही नंतर. उत्तर काढायचे आधी सांगतो. नीट जर काय उत्तर नाही आलं, किती प्रश्न जर असले तुम्हाला उत्तर आलं पाहिजे.
रेखावृत्ताची लांबी 20,000 किलोमीटर आहे. दुसरा आहे विषुवृत्तावर 2 रेखावृत्तामध्ये अंतर 101 आहे का? किती रे? किती आहे? 100. मग बरोबर आहे काय बाबांनो? 111 किलोमीटर तुम्हाला माहिती. दुसरं म्हणते की भारतीय प्रमाण वेळ जागतिक प्रमाण वेळेच्या किती तास पुढे रे? बरोबर आहे का मग? काय दिलंय? मागेच्या ऐवजी काय पाहिजे इथं? पुढे पाहिजे होतं. मग दुसरं आणि तिसरं चुकलंय का? साहजिकच दुसऱ्या मित्रांनो जर तुम्ही काढलं तरी सगळं येतं. येतं उत्तर काय आलं पाहिजे? एक मग तुम्हाला लाईन काय मिळाली? प्रत्येक रेखावृत्ताची लांबी किती किलोमीटर आहे? 20 किलोमीटर. 20,000. कळलं? किती किलोमीटर आहे? 20,000. डन का बाबांनो? प्रत्येकाला क्लिअर का? याच्यावरती मित्रांनो प्रश्न विचारता यायला पाहिजे. आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न सोडवायचा आहे वरचा. बघा काय दिले की आकारामध्ये भारत चायनाच्या जवळपास 1/4 आहे. बरोबर आहे का? किती आहे? 1/3 आहे. किती आहे? 1/3. क्षेत्रफळामध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर भारताचं क्षेत्रफळ आणि मित्रांनो चायनाचं क्षेत्रफळ. भारताचं क्षेत्रफळ किती आहे? 32,27,263 चौरस किलोमीटर. भारत जगाचं एकूण किती क्षेत्रफळ म्हणलं तर 2.46. किती? लक्षात ठेवायचं. बघा इथं किती रे चीनचं? साधारणतः म्हणलं तर 95 लाख आहे आणि भारताचं 32 आहे. तर साधारणतः आपण किती म्हणू शकतो? तिप्पट आहे का चायना? म्हणजे भारत जर चीनच्या म्हणलं तर किती आहे? 1/3. किती आहे? 1/3. प्रश्न विचारला जरा लक्षात घ्या. परीक्षेच्या दृष्टीने आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. कळलं? चायनाच्या आणि भारताच्या संदर्भात प्रश्न विचारलेला आहे. भारत चायनाच्या म्हणलं तर किती आहे? 1/3. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात भारताचा कितवा क्रमांक लागतो? कितवा क्रमांक लागतो? 7वा. भारताच्या मध्यावरून काय गेलं मित्रांनो? किती राज्यातून गेले? किती राज्यातून गेले? 8 राज्यामधून गेलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे. किती राज्यातून गेलेला आहे? 8. आता मित्रांनो आपल्याला बघायचं आहे भारताचा स्थान विस्तार. बरोबर आहे का? भारताचं स्थान बघितलं तर कोणत्या खंडात येतं रे? आशिया खंडात. त्यातही म्हणलं तर मित्रांनो भारताचं स्थान कशात येतं? दक्षिण आशिया. कोणत्यामध्ये येतं? दक्षिण आशिया. लक्षात ठेवायचं बाबा आपल्यासाठी. आपल्या इथं कोणता पर्वत आहे रे? हिमालय. वरती जे आहे मित्रांनो ती प्रामुख्याने म्हणलं तर कोणती नॉट आहे रे? पामीर. पामीरचं पठार वगैरे ऐकलंय काय बाबांनो? तर पामीरच्या पठाराच्या दक्षिणेला जो काय मित्रांनो देशांचा समूह आहे त्याला काय म्हणायचं? काय म्हणायचं? दक्षिण आशिया म्हणायचं किंवा ज्याला भारतीय काय म्हणतात? उपखंड. परीक्षेला प्रश्न बघा कधी कधी वर्ल्ड कपच्या मॅचेस भारतीय उपखंडात म्हणतो. भारतीय उपखंडात येणारे देश कोणते कोणते? असा पण प्रश्न असतो. कोणते कोणते देश रे? पाकिस्तान आहे का? आहे का? नेपाळ आहे का? भूटान? चायना येईल का? बरं बांगलादेश आहे का? भारत आहे का? श्रीलंका आहे का? लक्षात ठेवायचं. आणि मालदीव सुद्धा मित्रांनो त्यांचा समावेश कशामध्ये केला तो? भारतीय उपखंडामध्ये केला जातो. भारतीय उपखंडाचं दुसरं नाव काय आहे? दक्षिण आशिया. मग दक्षिण आशिया देशांचा समूह म्हणलं एक संस्था स्थापन केली एकत्रित गट. कोणती रे? कोणती कंट्री? 7 कंट्री. साऊथ एशियन कंट्री जे आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये भारताचा समावेश केला जातो. तुम्ही जर नीट बघितलं तर हे जे पहिलं आहे दक्षिण आशिया भारतीय उपखंड हे मित्रांनो एकत्रित पहिलं भारतवर्ष होतं. बरोबर आहे का? त्याच्यामध्ये होतं बांगलादेश सुद्धा, पाकिस्तान सुद्धा होतं का? अफगाणिस्तान सुद्धा भाग होता त्याच्यामध्ये. तरी लक्षात ठेवा. बाकी काय जास्त महत्त्वाचं नाही. आता तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे भारताचा स्थान विस्तार. बरोबर आहे का? भारताचा स्थान विस्तार परीक्षेला त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. बघा मित्रांनो अक्षवृत्ती विस्तार म्हणलं तर कसं रे? 8 डिग्री. कसं वाचायचं सांगितलं आता? डिग्री मिनिट सेकंद. कसं वाचायचं? डिग्री मिनिट. 8 डिग्री 28. उत्तर अक्षवृत्त ते 37 डिग्री 6 मिनिट 53 उत्तर अक्षवृत्त. बरोबर आहे का? दिसते का बाबा प्रत्येकाला? 8 दिसते का प्रामुख्याने? कुठे दिसते? 8 इथं दिसते का? चित्र दिसत नसेल मला. हे दिसते का थोडं? दिसते का? इथे इथून साधारणतः कुठपर्यंत मित्रांनो? हे बघा इथं दिसते का 37? लक्षात 37 राहील का नाही मला एवढं सांगा. खाली किती आहे? 8 डिग्री आणि उत्तरेला किती आहे? 37. तसं मित्रांनो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. हा विस्तार कसा उभा विस्तार असतो तो? अशा पद्धतीच्या रेषा असतात. त्याला काय म्हणतात? रेखावृत्ती विस्तार. बरोबर आहे का? तो साधारणतः म्हणलं तर इथं किती मित्रांनो? 68 डिग्री आहे. किती आहे? 68. आणि साधारणतः आपण इकडे वाढत जाताना बघतो तर इथं साधारणतः कितीपर्यंत आहे? किती? 97. बघा परीक्षेच्या दृष्टीने तुमच्यासाठी महत्त्वाचं. दक्षिणेला किती आहे? 8. बरोबर आहे का? मग वरती जाताना वाढत जाईल का कमी होत जाईल? मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण पृथ्वी गोल बघितला होता. मध्ये काय होतं रे? मग वरती जाताना काय होतंय? दिशा कोणती आहे? उत्तर आहे. मग याच्यामध्ये कोणती दिशा असेल? 8 डिग्री काय? उत्तर की पूर्व? उत्तर. आणि अक्ष रेखावृत्ती विस्तारामध्ये मित्रांनो इकडे जाताना काय होतं ते? वाढ. दिशा कोणती इकडे जाताना? 82 काय म्हणतो आपण? 68 काय असेल? पूर्व. परीक्षेच्या दृष्टीने याच्यावरती पण प्रश्न विचारला लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे इथं 68 असेल तर इथं किती असू शकतं? बरोबर किती असू शकतं? 69. इथं किती 70? मग साधारणतः इथपर्यंत किती जातं मित्रांनो? 97. महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये तुम्ही कसं बघितलं होतं ते असंच सांगा. दक्षिणेला किती होतं? उत्तरेला किती होतं? बोलायचं प्रत्येकाने सांगा. 15 15 पुढे होतं, 22 पुढे होतं आणि इकडे किती होतं रे? इकडे किती होतं? 80 आठवते का? पेपरच्या दृष्टीने तुम्हाला अक्षवृत्ती विस्तार आणि रेखावृत्ती विस्तार समजला पाहिजे. मग 82 काय असणार दिशा म्हणलं तर? जर तुम्हाला विचारलं भारतातलं सर्वात दक्षिणेकडचं टोक भूमीवरचं म्हणलं तर कोणता असेल? मग कोणता असेल? किती डिग्रीवरती अक्षवृत्त म्हणलं तर 8 डिग्री. किती आहे? 8 डिग्री 4 उत्तरेला आहे मित्रांनो. जर तुम्हाला भारतातलं सर्वात दक्षिणेकडचा पॉईंट विचारला तर तो कशावरती सर्वात अति दक्षिणेकडचा पॉईंट म्हणलं तर इंदिरा पॉईंट आहे. इंदिरा पॉईंट कितीवरती अक्षवृत्त म्हणलं तर 6 डिग्री 45 मिनिट. किती? 6 डिग्री 45 मिनिट अक्षवृत्त. बरोबर का? दिशा कोणती असेल? बघा जरी ते दक्षिणेकडचं टोक आहे तर दिशा कोणती आहे? कोणती दिशा आहे? उत्तर. जर अक्षवृत्ती विस्तार बघितलं तर किती किती मग? 8 ते फक्त मी बघा अजून सांगतो की तुम्हाला भले पुढच्या आकडे नसू माहिती पण किमान आकडे माहिती पाहिजे. 8 37. बरोबर आहे. आणि जर रेखावृत्ती विस्तार म्हणलं तर 68. आता आयोगाने असा प्रश्न विचारला की अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती यांच्यामधला विस्तार कितीपेक्षा जास्त आहे? कितीपेक्षा जास्त असेल? तर मेरा करावा जमा घ्या. 8 37 म्हणजे किती फरक झाला त्याच्यात? 29. आणि तिकडे मित्रांनो किती? 68 97 फरक किती झाला? किती झाला? 29 झाला. किती झाला? 29. जर तुम्हाला विचारलं कितीचा फरक आहे तर कितीचा फरक आहे मग? 29 चा फरक आहे. त्याच्यावरती तुम्हाला आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. लक्षात घ्या. हे बघा आताच्या 2023 च्या परीक्षेला डिसेंबर महिन्यामध्ये झालेल्या परीक्षा त्या परीक्षेला प्रश्न आला होता. भारताचा अक्षवृत्ती आणि रेखावृत्ती विस्तार किती आहे? किती आहे मग? कितीपेक्षा जास्त आहे? एक फरक कळला ना बाबांनो? अक्षवृत्ती विस्तार कसा आहे भारताचा कोण सांगते मला? मॅडम सांगताय? हा 8 डिग्री कोणती दिशा? लक्षात दिशा लक्षात ठेवा. 8 डिग्री उत्तर ते 37 डिग्री उत्तर. आणि अक्षवृत्ती रेखावृत्ती विस्तार म्हणलं तर 68 डिग्री पूर्व ते 97 डिग्री पूर्व. जर भारतातला अतिपूर्वेकडचा तो किती डिग्री रेखावृत्तावरती म्हणलं तर किती? किती? बघा याच्यावरती पण प्रश्न विचारलाय. भारतातला अति दक्षिणेकडचा तो कोणत्या रेखावृत्तावरती आहे? आहे का रेखावृत्तावरती? अक्षवृत्तावरती. किती अक्षवृत्तावरती आहे? 6 डिग्री 45 मिनिट. किती? 6 डिग्री दिशा दिशा जरी ते टोक दक्षिणेकडचं असलं तरी दिशा कोणती आहे? उत्तर. दिशा म्हणलं तर कोणती लक्षात ठेवायचं? उत्तर. बघा आयोगाने प्रश्न विचारलाय. भारताच्या ग्रेट निकोबार बेटात हे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण असून 6 डिग्री 45 मिनिट उत्तर अक्षवृत्तावरती आहे. ते कोणतं ठिकाण आहे मग? वीर सावरकर पॉईंट, सुभाषचंद्र बोस पॉईंट, इंदिरा पॉईंट की जवाहर पॉईंट? काय पाहिजे उत्तर? इंदिरा पॉईंट उत्तर पाहिजे. काय उत्तर पाहिजे? इंदिरा पॉईंट उत्तर पाहिजे. समजलं का? भारताचा जगामध्ये क्षेत्रफळानुसार कितवा क्रमांक लागतो? कितवा? कितवा? भारताला जर बघितलं मित्रांनो तर प्रामुख्याने याच्यामध्ये अक्षवृत्ती विस्तार आणि रेखावृत्ती विस्तारामधला जो फरक आहे तो किती आहे? किती आहे? अक्षवृत्ती विस्तार म्हणलं तर किती किती आहे? 8 डिग्री
ते दिशा. रेखावृत्ती विस्तार म्हणलं तर किती? 68 ते 97. प्रत्येकाला कळलं का? आता भारताचा उत्तर दक्षिण विस्तार किती आहे सांगा. उत्तर दक्षिण विस्तार जर बघितला मित्रांनो तर भारताचा उत्तर दक्षिण विस्तार साधारणतः म्हणलं तर किती आहे? 3200 आहे. किती आहे? तसा आकडा जर बघितला तर 3214 किलोमीटरचा आहे. किती आहे? 3214 किलोमीटर उत्तर दक्षिण विस्तार. तर भारताचा पूर्व पश्चिम विस्तार बघितला तर अप्रॉक्सिमेटली आकडा वापरतात 3000, पण तो आहे 2933 किलोमीटर. किती आहे? 2933 किलोमीटर. उत्तर दक्षिण विस्तार हा पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा जास्त आहे. विधान बरोबर की चूक? उत्तर दक्षिण विस्तार हा पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा जास्त आहे. विधान बरोबर की चूक? बरोबर की चूक? काय आहे? बरोबर आहे. लक्षात ठेवायचं. जगामध्ये भारताचा क्षेत्रफळानुसार क्रमांक म्हणलं तर कितवा? 7वा. आता मित्रांनो भारताचा उत्तर दक्षिण विस्तार आणि पूर्व पश्चिम विस्तार प्रत्येकाला कळला का? रेखावृत्ती विस्तार, अक्षरवृत्ती विस्तार कळला का? परीक्षेला याच्यावरती प्रश्न तो प्रश्न पण सोडवायचे. भारताचं स्थान कोणत्या बोललं जाते? उत्तर दक्षिण विस्तार म्हणलं तर किती आहे? 3214 आणि पूर्व पश्चिम विस्तार बघितला तर 2900. आता भारताच्या इथं तुम्हाला सत्य शेजारी पण बघायचे. बाकी तुम्ही बघितलं मित्रांनो की कर्क वृत्त भारताच्या पुढून जाते, मध्यावरून जाते. कर्क वृत्त भारताच्या मध्यावरून जाते. ट्रिक मध्ये तुम्ही वापरून काय लिहू शकता? गरम छास किती लिहिले का नसेल लिहिलं तरी पटकन पटकन लिहा. म्हणजे 2 मिनिटात तुम्हाला सांगतो पुढे जायला मोकळा मी. तुम्हाला शेजारी पाजारी बघायचे आता. गरम छास सगळ्यात पहिल्यांदा कोण? झारखंड. झालं का क्लिअर? या पटपट पटपट पटपट. याच्यावरती प्रश्न विचारला तो काय? गुजरात पुढचं कोणते तेव्हा? नो जाऊ पुढे लिहिलं सगळ्यांनी सोडवा. भारताचा खालीलपैकी कोणत्या रेखावृत्ताच्या दरम्यान भारताचं स्थान आहे? सांगा रे, कोणत्या रेखावृत्ताच्या दरम्यान भारताचं स्थान आहे? कोणत्या? सांगा, आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, ध्यानात राहायला पाहिजे. बोला पटकन. काय झालं की सर 3214 डिस्टन्स इंडिया पॉईंट पासून आहे. इंडिया पॉईंट नाही, समुद्राच्या तिकडे निकोबार बेटामध्ये. कोणतं आहे? कन्याकुमारी पासून विस्तार आहे जम्मू काश्मीर पर्यंत तो विस्तार. कळलं का? लक्षात ठेवायचं. ओके. काय मित्रांनो किती यायला पाहिजे उत्तराचं? 68 ते 97 पूर्व. 837 म्हटलं तर कशात येईल रे? सांगा. अक्षवृत्तीय विस्तार. परीक्षेच्या दृष्टीने उत्तर आलं पाहिजे. तर काढायचं राज्य शैलाल प्रश्न पटकन. नीट 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 पटकन उत्तर आलं पाहिजे. भारताचा काही भूभाग उत्तर बोलत असून काही भूभाग दक्षिण बोलत आहे. बरोबर आहे का? कोणत्या बोलत भारत? आणि भारताचा दक्षिणोत्तर विस्तार सुमारे 7500 किलोमीटर पेक्षा जास्त आहे. अफगाणिस्तान आपलं 1 किलोमीटर, कझाकिस्तान, ताजिकिस्तान सगळे देश आपले तिला. श्रीलंका सहित आपले सगळं. मग किती किलोमीटर इथं? 3214 किलोमीटर आहे. 3214 किलोमीटर आहे. लक्षात ठेवायचं आहे. कळलं? बाकी मित्रांनो आता आपल्यासाठी बघायचं आहे भारताचे सत्य शेजारी. किती बघायचे? भारताचे सत्य शेजारी तुम्हाला इथं बघायचे आहे. चित्र दिसतंय का तुम्हाला? बरोबर आहे. आता बघा मित्रांनो तुम्हाला लक्षात ठेवायचं भूसीमा. भारताची भूसीमा एकूण किती राज्यांना लागली रे? किती? भूसीमा म्हणलं तर मित्रांनो ज्याला म्हणतो आपण जमिनीची सीमा. कोणती? भूसीमा. भूसीमा म्हणलं तर किती देश आहे? 7. ट्रिक लिहा. बचपन एमबीए किंवा बचपन में भूताया. ले बचपन हे क्षेत्रफळानुसार बघा सर्वात जास्त सीमा कोणाला लागली त्याच्यानुसार. बचपन एमबीए किंवा बचपन में भूताया. ब म्हणजे कोणता देश असेल शेजारी आपला? कोणता देश असेल? बांगलादेश. दुसरा देश म्हणलं तर भारताचा सक्का शेजारी चीन. तिसरा सक्का लाडका शेजारी शांतता प्रिय देश. शांततेचा परचम लहरायला उसने. न म्हणजे नेपाळ. य म्हणले कोणता असेल? कोणता? बर्मा म्यानमार. बी म्हणल्यावर भूतानचा देश भूतान. आणि ए म्हणजे अफगाणिस्तान. सर्वात कमी सीमा लागली भारताची संलग्न म्हणलं कोणाबरोबर आहे? अफगाणिस्तान. सर्वात जास्त सीमा कोणाबरोबर लागली भारताची भूसीमा म्हणलं तर सांगा? कोणत्या? बांगलादेश. किती देशाची भूसीमा आहे भारताला? किती? 7 देशांची भूसीमा आहे. सर्वात जास्त म्हणलं कोणाबरोबर आहे? सांगा. हे बघा सर्वात जास्त म्हणलं तर याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला बरं का. आणि सर्वात कमी म्हणलं तर कोणाबरोबर असेल? आता मित्रांनो भारताला एकूण किती भूसीमा लागली सांगता येईल का? 15200 किलोमीटर लांबीची भूसीमा भारताला लागलेली आहे. ज्याच्यामध्ये सर्वाधिक कोणत्या देशाबरोबर आहे? कोणत्या? बांगलादेश. आणि सगळ्यात कमी म्हणलं कोणाबरोबर आहे? अफगाणिस्तान. बचपन में भूताया कसंही लिहिलं तरी चालेल. बचपन एमबीए लक्षात ठेवा. बचपन में बीए कंप्लीट किया जरी लिहिलं तरी चालेल. हा तुम्हाला आलं पाहिजे, तुम्हाला जमलं पाहिजे. लिहिलं तर लिहायचं बघा. जिथं सांगितलं तिथं लिहून पण काढायचं. हा हे सगळं व्यवस्थित होऊन जातं. विषय खालास होऊन जातो याचा. झालं का? भारताचे सगळे शेजारी कळले का? भारताच्या वायव्याला कोणते 2 देश रे? पाकिस्तान आणि अफगाणिस्तान. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान. पूर्वेला म्हणलं तर कोणते देश आहे? म्यानमार आहे का? दक्षिणला कोणता देश येतो? श्रीलंका. काय पाण्यात का पुढे? भारताच्या नकाशावर श्रीलंका फ्री असते ना. हे कळलं का? बघा बचपन एमबीए प्रत्येकाला काय याच्यावरती प्रश्न येतो. भूसीमा म्हणलं तर किती देशाची भूसीमा आहे भारताला? किती कोणत्या? पाकिस्तान आहे का? अफगाणिस्तान आहे का? त्याच्यानंतर चायना, नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि कोणता? म्यानमार. एकूण किती देशांची भूसीमा संलग्न भारत म्हणलं तर? आता मित्रांनो आयोगाने प्रश्न विचारला गेलेला आहे तुम्हाला. भारताला जर भूसीमा 7 देशांची आहे तर सागरी सीमा किती देशांची आहे? किती? 7. किती? बघा क्षेत्रफळानुसार कितवा क्रमांक आहे भारताचा? कितवा? क्षेत्रफळानुसार 7वा. भूसीमा म्हणलं तर किती देशांची? आणि सागरी सीमा म्हणलं तर 7. ट्रिक आयबीपीएस एमएमटी. काय लिहायचं ट्रिक? आयबीपीएस एमएमटी लिहायचं व्यवस्थित पटकन. हे कळलं लिहिलं ना? बचपन एमबीए चायना, नेपाळ, अफगाणिस्तान, पाकिस्तान, भूतान, बांगलादेश, म्यानमार विसरायचं नाही. तसं मित्रांनो तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे आयबीपीएस. आयबीपीएस नावाची माहिती आयबीपीएस संस्था टीसीएस आणि आयबीपीएस नाव दिली यावर्षी ना त्याच्यामुळे माहिती असेल तुम्हाला. हा डायरेक्ट अधिकारी होते लोक. कसं होतं काय कळत नाही. हा म्हणजे कोणत्या शाळेत गेलो होतं माहिती पण अधिकारी होते. आयबीपीएस कोणता देश? पहिला इंडोनेशिया, दुसरा लिहा बांगलादेश, तिसरा लिहा पाकिस्तान, चौथा लिहा श्रीलंका, 5वा म्यानमार, 6वा मालदीव आणि 7वा लिहा थायलंड. किती देशांची सीमा आहे? किती देशांची सागरी सीमा आहे संलग्न? पाकिस्तान आहे का? हा इथं बघा समुद्र आहे. श्रीलंका आहे का बाबांनो? इथं समुद्र होतं. मालदीव काय करे? हवा करून टाकली मालदीवची. हा थायलंड आहे का? आहे. दुसरा म्यानमार आहे का? आहे. बांगलादेश आहे का? आहे. लिहिलं पटपट लिहा. दिसत नाही? भूसीमा किती झाली? सागरी क्षेत्रफळानुसार भारताचा क्रमांक लिहिलं व्यवस्थित. असं लिहायला पाहिजे एकदम व्यवस्थित. बघा कसं लिहिलं. आपण कसं लिहिलं? बीसी नको लागू बाबा. इंडोनेशिया लिहिलं असं लिहिलं. वाकड वाकड हा कसं लिहिलंय? बाकी नाही वड्या गोळा करून घ्यायची. आणि मग नंतर किती देशांची भूसीमा संलग्न आहे रे? सांगा.
कळतंय का आपल्यासाठी महत्वाचं आहे, ध्यानात राहायला पाहिजे. समजलं का बाबांनो? विसरू नका, परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. कळलं का? सागरी सीमा किती देशाची मग? कोणते कोणते सागरी सीमा म्हणलं तर 55 MBA लक्षात ठेवायचं. कळलं का? भूसीमा सागरी सीमा म्हणलं तर 7 IBPS MMT आणि 55 MBA. 55 म्हणलं बांगलादेश 4096, चायना म्हणलं तर 3917, पाकिस्तान म्हणलं तर 3310, नेपाळ 1752, म्यानमार 1458, भूतान म्हणलं तर 587 आणि अफगाणिस्तान म्हणलं तर 80. सर्वात जास्त भूसीमा कोणत्या देशाबरोबर आहे? एकूण किती किलोमीटर लांबीची भूसीमा आहे रे? 15,200. सर्वात कमी भूसीमा कोणत्या देशाबरोबर आहे? कोणत्या देशाबरोबर आहे रे? अफगाणिस्तान देशाबरोबर संलग्न आहे, लक्षात ठेवायचं. याच्यावरती तुम्हाला आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत, विसरायचं नाही. भारताची सागरी सीमा बघा 2021 च्या प्रिलिमचा प्रश्न. किती देशांनी? 7. 10वीच्या जुन्या स्टेट बोर्डमध्ये 6 दिलं होतं. किती? बऱ्याच जणांनी 6 निवडलं, पण आयोगाने मित्रांनो उत्तर काय दिलं? 7. नंतर आयोगाने डायरेक्ट नोटिफिकेशन काढलं, मॅथमध्ये गेली होती पोरं. कळलं? उत्तर काय राहिलं मग? 7. स्टेट बोर्ड कसं काय चुकू शकतो असं सुद्धा तिथं म्हटलं होतं, पण चुकलं होतं, काय नाही करायचं. कळलं? उत्तर काय लक्षात ठेवायचं? 7. सागरी सीमा म्हणलं तर 7 आणि भूसीमा म्हणलं तर किती मित्रांनो? भारताच्या भूसीमा एकूण किती देशांना भेटतात? 7 देशांना भेटतात. 7चा कळलं क्षेत्रफळासाठी क्रमांक आहे बघा. सगळे 7 वरती प्रश्न येऊन गेलेले, लक्षात ठेवायचं. आता मित्रांनो भारताच्या सीमा सुद्धा महत्वाचे. भारत पाकिस्तानची सीमा कोणत्या नावाने ओळखली जाते? सांगा. कल्याणीची वल्याळीची सीमा नाही. हा, भारत पाकिस्तानची रॅडक्लिफ बरोबर आहे. भारत चीनची मॅकमोहन. कुठे लिहा तिथं साईडला पटकन कुठेतरी. भारत चीन म्हटलं तर मॅकमोहन. दुसरी महत्वाची वरती जी आहे ऑक्साईडची मध्ये त्याला जॉन्सन लाईन म्हणतात. दुसरी लाईन जॉन्सन. भारत चायनाच्या दरम्यान जॉन्सन लाईन पण आहे. त्याच्यानंतर रॅडक्लिफ म्हटलं तर भारत पाकिस्तान लिहा. रॅडक्लिफ म्हटलं काय लिहा? भारत पाकिस्तान. आणि ड्युरन लाईन लिहा अफगाणिस्तान पाकिस्तान. ड्युरन म्हटलं तर अफगाणिस्तान. चौकाच बरोबर लगेच कळत नाही. हा, मॅकमोहन लाईन लिहा. मॅकमोहन. हा, आल्या पहिल्यांदा ऐकलं ना असे शब्द जड. हा, सोपे सोपे पाहिजे का अवघड म्हणून म्हटलं तुम्हाला चालायचं. भारत चीन भारत पाकिस्तानच्या दरम्यान जी आहे ती रॅडक्लिफ लाईन आहे. म्हणजे त्यावेळेस मित्रांनो तो पाकिस्तान बनवला होता कोणता? आता बांगलादेश पण बघा त्याच्यात, लक्षात ठेवायचं. आणि त्याच्यानंतर ड्युरन लाईन आहे. ड्युरन कुठे? ड्युरन अफगाणिस्तान पाकिस्तान. आता ही जी मॅकमोहन लाईन आहे ना भारत चीनची मित्रांनो, तर यांच्या दरम्यान तुम्हाला माहिती वाद चालू. कोणत्या देशाबरोबर वाद चालू आहे याच्या संदर्भात? भारत चीन. जे काय अरुणाचल प्रदेशचा जो काय भाग आहे ते चीन काय म्हणतंय? तो आमचा आहे. कळतं? त्यामध्ये जी लाईन आहे ती कोणती लाईन आहे? मॅकमोहन. आणि आता रिसेंटली मित्रांनो एप्रिल मार्च मध्ये 2023 मध्ये अमेरिकेने सुद्धा काय दिली? या लाईनला मान्यता दिलेली आहे, लक्षात ठेवायचं. मॅकमोहन लाईन. समजलं का बाबांनो? आपल्यासाठी महत्वाचं आहे, ध्यानात राहायला पाहिजे. कळतंय का? सर आमच्याकडे पहा, मागची लाईन कळेपर्यंत पुढची लाईन आम्हाला विसरते हो का? आले जे आहे ते मॅकमोहन वगैरे सगळ्यात महत्वाचं आहे. मॅकमोहन, रॅडक्लिफ आणि ड्युरन. कोणती? मॅकमोहन म्हणलं तर भारत आणि चीन. ड्युरन म्हणलं तर भारत पाकिस्तान. कळलं का? उत्तर दक्षिण विस्तार म्हणलं भारताचा. पटकन बोलायचंय. 3200 पूर्व पश्चिम विस्तार. किती? 2900. भूसीमा किती देश? सागरी सीमा एकूण किलोमीटर लांबी भूसीमा 15,000. क्षेत्रफळ जगात कितवा क्रमांक? 7वा क्रमांक. भारत चीनच्या एक तृतीयांश, लक्षात ठेवायचं. आता महत्वाची आणखी गोष्ट लक्षात ठेवायचं. भारतामध्ये मित्रांनो ठिकाण आहे म्हणजे भुवर मोठा. कोणतं ठिकाण इथं? भुवर मोठा. आणि तिकडे असणारं मित्रांनो ठिकाण आहे इथलं किबितू. कोणतं? किबितू. यांच्यामधला जो काही टाइम झोन आहे बरोबर, डिस्टन्स आहे तो किती मिनिटाचा फरक इथं सांगतील का? भुवर मोठा. भुवर मोठा म्हणजे इथं मोठा आहे, लक्षात ठेवायचं. गुजरातमध्ये बरोबर. भुवर मोठाचे पोरबंदर जवळ आहे आणि इथं असणारं ठिकाण कोणतं आहे? किबितू. कुठलं किबितू? अरुणाचल प्रदेश मधलं किबितू. यांच्यामधला टाइम डिस्टन्स कितीचा आहे बघा? 1 तास 56 मिनिटं. 1 तास 56 मिनिटं म्हणजे 116 मिनिटाचा फरक आहे. किती मिनिटाचा फरक आहे? 116 मिनिटं. आणि म्हणजे मित्रांनो विचारलं तर किती तासाचा फरक येतो? 2 तास. किती तासांचा आहे? इथलं ठिकाण कोणतं आहे? भुवर मोठा. इथलं अरुणाचल प्रदेश कोणतं आहे? किबितू. यांच्यामधला जो टाइम डिस्टन्स आहे ते आडवच काय मित्रांनो? एवढ्या याच्यातच काय म्हटलंय? कारण रेखा उत्तर कसं गेल्यात? पुढे गेले बरोबर आहे का? इथं महत्वाचं याच्यामधला टाइम डिस्टन्स कितीचा आहे? 2 तास 116 मिनिटं. याच्यावरती तुम्हाला पेपरला 2 वेळा प्रश्न विचारला. किती वेळा? 2 वेळा. वापरताना शब्द गुजरातच्या ऐवजी वापरला होता सौराष्ट्र. सौराष्ट्र आणि अरुणाचल मधला टाइम 2 फरक विचारला होता. किती तो फरक म्हणलं मित्रांनो? 2 तासांचा फरक आहे. किती तासांचा फरक आहे? 2 तासांचा फरक आहे, लक्षात ठेवा. 116 मिनिटं विसरला पाहिजे. आहे का याच्यात? सर्वात पूर्वेकडचं रेखा उत्तर काय पटकन बोलायचं आता? किती येईल? 97. आला का प्रश्न? सर्वात पूर्वेकडचं ते बरोबर आहे का? सर्वात पश्चिमेकडचं कोणते मग? कोणतं आहे? 68 आहे. किती आहे? 68. विसरायचं नाही बाबा, त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. पटपट चला पुढे, पटकन बघा. इथे बघा बघा आता का गुजरात पासून अरुणाचल प्रदेशमध्ये किती तासांचा फरक वेळेचा? हे बरोबर आहे का? मग आकारात भारत चायनाच्या किती रे? किती आहे? 1 तृतीयांश. म्हणजे बरोबर आहे. चुकीचं आहे? चुकीचं आहे. बरोबर आहे का? चुकीचं आहे, लक्षात ठेवा. बाकी आला वगैरे लक्षात ठेवा. गणेश किती तासांनी पुढे? 5.5 तासांनी. शेजारी पाजारी कळले का प्रत्येकाला? रेखावरती अक्षवरती कळलं का बाबा? हे बघ बरं झाला होता. सौराष्ट्र अरुणाचल प्रदेश मधला स्थानिक वेळेचा फरक किती तासाचा आहे? तसे मिनिटांमध्ये म्हटलं किती आहे? 100. बघा मिनिटांमध्ये पण प्रश्न येईल. बघा मॅकमोहन लाईन कोणत्या 2 देशाबरोबरची आहे? भारत पाकिस्तानची. कोणती? भारत पाकिस्तान म्हणलं तर ड्युरन आलं तर. आता पटापट फक्त रिव्हिजन करायचं बघा फास्ट ट्रॅक पद्धतीने. पहिलं बरोबर आहे का? 8 4 उत्तर ते 37 उत्तर बरोबर आहे का? रेखावरती 68 97 बरोबर आहे का? भारताची लांबी रुंदी म्हणलं तर 3214. दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत बरोबर आहे का? उत्तर दक्षिण. हा, तशी सुमारे किती म्हणू शकतो आपण? 3200. पूर्व पश्चिम म्हणलं तर अरुणाचल प्रदेश मित्रांनो पूर्व टोक 2933 पूर्व पश्चिम विस्तार. बाकी मित्रांनो कर्कवृत्त प्रत्येकाला क्लिअर का? सगळे सांगा. आपल्यासाठी महत्वाचं आहे, ध्यानात राहायला पाहिजे. समजलं का? सर अगोदर आपण एका प्रश्नामध्ये 20,000 किलोमीटर रेखावृत्त एका अंशात बघितलं ते चुकीचं आहे का? आपण काय बघितलं तर ते रेखावृत्तांचा अंतर बघितलं. एका रेखावृत्ताचा अंतर अख्खं कळलं, त्याच्यावरती तो प्रश्न होता. पूर्वेकडून पश्चिमेकडे किती राज्यातून जातं? 8. ट्रिक काय होती? गरम छाछ पिते मी. बरोबर का? गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मिझोराम. बरोबर का? त्याच्यानंतर मित्रांनो आपण बघितलं भारताची प्रमाण वेळ किती तासात किती होती? प्रमाण वेळ 82.5 पूर्व रेखा होतं. बरोबर का? आपल्यासाठी महत्वाचं. अलाहाबादची प्रमाण वेळ आहे ती भारताची स्थानिक प्रमाण वेळ आहे. किती तासांनी पुढे? ग्रीनिचपेक्षा 5.5 तासांनी पुढे आहे. बाकी भारताचं क्षेत्रफळ किती होईल? 32,27,263. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचं जगात कितवा? बाकी चीनच्या क्षेत्रफळाच्या सुमारे किती आहे? 1 तृतीयांश. जगातले सर्वात मोठे आकारानुसार देश कळले का? रूप चीन हा भारत. RKC AB परत शेवटला कोणता होता? अर्जेंटिना. कोणता होता? अर्जेंटिना. त्याच्यानंतर भूसीमा म्हणलं किती देशाची संलग्न आहे? 7. ट्रिक काय बघितली होती? 55. सर्वात जास्त कोणत्या देशाबरोबर? सगळ्यात कमी म्हणलं तर क्रमाने म्हणलं तर दुसऱ्या क्रमांकाला, तिसऱ्या क्रमांकाला, चौथ्या, बोलकी 5व्या, 6व्या. काय चाललंय दाद्या? लक्ष दे की. देखील लक्ष कळत नाही का आपल्याला काय चाललंय इथं? आपण गप बसलोय. कशासाठी चाललंय? तुमच्यासाठी चाललंय ना. गप बसला निवांत. रेलत असं नाही चालणार आपल्याला. आपलं आलं पाहिजे सगळ्यांनी बोललं पाहिजे. एकाने पण मागे राहिलं पाहिजे. कळलं का? पाठीमागं हा लोट नाही बोललं पाहिजे. झाले का नाही आपलं कंप्लीट? बोलायला पाहिजे का नाही? बोललं पाहिजे आपण. त्याच्यानंतर भूसीमा म्हणलं किती देशाची? सागरी सीमा. IBPS इंडोनेशिया. दुसरा त्याच्यानंतर पी म्हणलं की येस म्हणलं की
दुसरा यम आणि तिसरा आयलन. कोणता आहे? IBPS MMT. कळलं का? आणि 55 MB म्हटलं तर भूसीमा काय आहे? भूसीमा. कळतं का? एकूण भूसीमा किती किलोमीटर लांबीची रे? किती आहे? 15,200. समुद्र किनारपट्टी म्हटलं तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, किती भारताला एकूण समुद्र किनारपट्टी? 7,517 किलोमीटर. लिहून घ्या. 7,517 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा भारताच्या वाट्याला आलेला आहे. बरोबर. आणि सर्वात जास्त समुद्र किनारा राज्य म्हटलं तर कोणाला? गुजरातला आलेला आहे. या 7,517 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा. आणि जर मुख्य किनारपट्टी विचारली ना मित्रांनो, फक्त मुख्य भूमी म्हणजे कोणती बेटांचा विचार न करता तर किती किलोमीटर आहे? 6,100 किलोमीटर. किती आहे? 6,100 किलोमीटर. लिहा. तुम्हाला रागाने बोलतो याचा अर्थ काही नाही. मला फक्त एवढंच कळतं की इथं तुम्ही बसले तर तुम्हाला आलं पाहिजे ना, ते नाही आलं पाहिजे. आलं पाहिजे. इथं हात तर आपण 100% केलं पाहिजे. कळलं का? पाठीमागं सगळे बोलायचं, मुरून नाही बसायचं. क्लिअर का? ओके ना? टेन्शन नाही घ्यायचं, जमलं पाहिजे फक्त आपल्याला. कळलं का? फक्त किती किलोमीटर लांबीचा सागरी किनारा आहे? 7,517 किलोमीटर लांबीचा आहे. किती आहे? 7,517. मुख्य भूमीचा विचार केला तर किती आहे? 6,100. बरोबर आहे का? 6,100 म्हणजे मुख्य भूमी म्हणजे कोणती? जी आपली भारताची आहे. जर बेटांना विचार घेतलं तर किती आहे? 7,517. बाकी मित्रांनो, भारताची जलसीमा किनाऱ्यापासून किती नॉटिकल मैलावरती असते? 12 नॉटिकल मैल. बाकी भारताला सर्वाधिक किनारपट्टी कोणत्या राज्याला? गुजरात. आणि सागरी सीमा किती देशांना संलग्न आहे? 7. IBPS MMT पाठ झालं पाहिजे ते. बरोबर आहे का? तर लक्षात ठेवा बाबा, आपल्यासाठी महत्त्वाची गोष्ट जातात लक्षात ठेवा. 82.5 पूर्व जाणारे राज्य पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. किती? 82 पूर्ण गेले, मिर्झापूरवरून गेले का बाबांनो? ज्याला आपण इंडियन स्टँडर्ड टाइम म्हटलं का? बरोबर. ती कोणत्या राज्यातून गेले म्हटलं तर किती राज्यातून गेले? 5 राज्यातून गेले आहे. कोणत्या राज्यातून गेले? 5 म्हटलं तर पहिलं कोणतं दिसतंय? उत्तर प्रदेश. दुसरं महत्त्वाचं मध्य प्रदेश. तिसरं महत्त्वाचं छत्तीसगड. चौथं महत्त्वाचं ओडिशा. आणि पाचवं महत्त्वाचं आंध्र प्रदेश. कळलं का? लिहून टाकलं लगेच. आई पुढे रिव्हिजन करतात तिथल्या. बाकी भूसीमा सागरी सीमा संलग्न सगळ्यांना काय अडचण नाही. प्रत्येकाला याच्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी येतात. बाकी भारताची कोणत्या राज्याला बांगलादेशची सीमा लागू नाही. तर व्हायचं असतं आपलं. दक्षिणोत्तर लांबी किती भारत म्हटलं तर 314, 3,014, 933, 312. दक्षिणोत्तर 3,200, 3,214. बरोबर आहे का? उत्तर काय पाहिजे? एक नंबर. जर उत्तर दक्षिण ऐवजी पूर्व पश्चिम आलं तर किती? 2,933. अक्षवृत्ती विस्तार, रेखावृत्ती विस्तार क्लिअर का? स्थान कळलं का? उत्तर पूर्व गोलार्धामध्ये. बरोबर आहे का? लांबी रुंदी क्षेत्रफळ कळलं का बाबांनो? सर्वात दक्षिणेकडचं टोक कोणतं रे? किती डिग्री? 6 डिग्री 45. उत्तर अक्षवृत्त की दक्षिण काय सांगा? भारताचं क्षेत्रफळ किती मग? कळलं? 32,000, 87,200. जगात किती क्रमांक लागतो? 82 पूर्व जाणारे 5 पट्टे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि आंध्र प्रदेश. कोणते लिहा? सगळ्यात वरती बघितलं तर उत्तर प्रदेश, त्याच्या खाली येतं मध्य प्रदेश, त्याच्यानंतर येतं छत्तीसगड, ओडिशा आणि शेवटला आंध्र. 5 राज्यातून जातं ते मित्रांनो. काय जातं? 82 पूर्व जाणार आहे. कळलं का? परीक्षेच्या दृष्टीने आलं पाहिजे. 82 पूर्व रेखावृत्त जाणारी राज्य म्हण. हो आजच क्लिअर. इथं का क्लिअर होत नाही का? पूर्व किती रे? 5 कर्कवृत्त जाणारे किती झाले? किती झाले? किती झाले? लाईव्ह मध्ये बघायचं मिस्टर इंडिया दिसून जातं. बाकी लक्षात ठेवायचं मित्रांनो, कन्याकुमारी जवळ सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान दिवस यांचा फरक किती तासाचा आहे? मिनिटाचा 45 मिनिटाचा. बाकी मित्रांनो लेह लडाख मधला फरक किती येतो? 4 तासाचा. लक्षात ठेवायचं. बाकी महत्त्वाचं म्हणजे सूर्योदयातला मित्रांनो पूर्व पश्चिम मधला फरक किती जातो? 2 तास. भारताची भूसीमा एकूण किती किलोमीटर लांबीची आहे? त्याच्यानंतर सागरी सीमा 7,500. मुख्य भूमी आणि सागरी बेटांसहित म्हणलं तर 7,517. आणि मित्रांनो तशी बघितली तर मुख्य भूमी किती आहे? तशी 6,000 किती आहे? 63. बघा कधी कधी डायरेक्ट आकडा आला तर लक्षात ठेवायचं. किती तो? 6,063. म्हणताना आपण अप्रॉक्सिमेटली आकडा किती म्हणतो? 6,100. नैसर्गिक सरहद भारताची पुन्हा बरोबर आहे चीन, नेपाळ, भूतान आणि म्यानमार. तर मानव निर्मित सरहद मित्रांनो पाकिस्तान आणि बांगलादेश. रँकिंग लाईन कोणत्या 2 देशांबरोबरची लाईन आहे सांगा? कोणता? हे बाबा शहाजी थांबकी जरा सगळं होणार आहे. अजून आपल्याकडे सागरी हक्क बघायचे, सगळ्या किनारपट्ट्या बघायच्या, कोणत्या राज्याला किती किनारा लागला ते बघायचे. सगळं वाचणार आहे. गाणी वाजत लोकनाट्य गेलं असते कार्यक्रम सांगते असते का? नसते ना. आधी गणगवळण होते, आधी देवाचं स्तवन होतं आणि नंतर कार्यक्रम चालू होतं. सगळ्या गोष्टी होती. लक्ष द्यायचं चालले ते. कळलं? रँकिंग लाईन म्हणलं काय मित्रांनो? भारत पाकिस्तानी कसली लाईन आहे? मानव निर्मित आहे. बरोबर. त्याच्यानंतर ड्युरन लाईन म्हणलं कोणत्या 2 देशाबरोबरची आहे? पाकिस्तान, अफगाणिस्तान. बरोबर आहे का? त्याच्यानंतर मित्रांनो भारत पाकिस्तान चायना म्हणलं तर, भारत चायना म्हणलं तर, जॉन्सन लाईन म्हणलं तर सांगा कोणता? भारत चीन. लक्षात राहणं गरजेचं आहे आपल्यासाठी. या सगळ्या गोष्टी अयोग्य आहे. आलं पाहिजे. समजलं का बाबांनो? नैसर्गिक सरहद कळली का? आता शेजारी पाजारी कळली का? भूसीमा म्हणलं किती देशाची भूसीमा आहे? आता दिशा. पूर्वेला भारताच्या कोण आहे? कोण आहे पूर्वेला? बंगालचा उपसागर आहे. बाकी मित्रांनो बांगलादेश आणि म्यानमार सुद्धा पूर्वेला आहे का? आहे का म्यानमार आणि बरोबर आहे का? भारताच्या कोणत्या दिशेला आहे? पूर्वेला असणारे देश कोणते आहे? आताच्या पेपरला प्रश्न विचारलाय. भारताच्या वायव्येला कोण आहे रे? पाकिस्तान आणि अफगाणिस्तान ही राष्ट्र मित्रांनो भारताच्या कोणत्या दिशेला आहे? वायव्येला आहे. दक्षिणेला कोणता महासागर आहे भारताच्या? इंडियन ओशियन. इंडियन ओशियन म्हणजे दक्षिण महासागर आहे, हिंदी महासागर आहे. लक्षात ठेवायचं. उत्तरेला म्हणलं तर कोणते कोणते देश मित्रांनो? चायना, नेपाळ, भूतान. आता एकत्र म्हणलं की सगळे याच्या म्हणलं पूर्वेला झाले. पण लक्षात ठेवा ऍज पर दी स्टेट कोड आपल्याला माहित पाहिजे की पूर्वेला म्हणलं तर कोणते 2 देश? बांगलादेश, म्यानमार. जर उत्तरेला आले तर कोणते 3 देश? चीन, नेपाळ, भूतान. बरोबर आहे? चीन, नेपाळ, भूतान. लक्षात ठेवायचं. वायव्येला म्हणलं तर कोणते 2 देश सांगा? आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. कळतंय का? आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. ऑफलाईन वाल्यांना बोलता येत नाही आणि इथं ऑनलाईन वाले गप बसतात बसेनात. बाहेर काढली लायब्ररी आपल्याला गप नाही बसलं तर मनातल्या मनात जास्त बोलायचं. लक्षात ठेवायचं. ओके. हे सगळ्या गोष्टी. उत्तरेला म्हणलं तर कोणते 3 देश आहे? चीन, नेपाळ, भूतान. पूर्वेला 2 कोणते? बांगलादेश, म्यानमार. आणि पश्चिमेला कोणता समुद्र आहे रे? अरेबियन सी. अरबी समुद्र भारताच्या कोणत्या दिशेला आहे? दक्षिणेला आहे. कोणत्या दिशेला आहे? हिंदी महासागर, बंगालचा उपसागर. बरोबर आहे का? 3 देशांना 3 बाजूला काय मित्रांनो? समुद्र लागलेला आहे. काय लागलेला आहे? समुद्र लागलेला आहे. लक्षात ठेवायचं. कळलं का बाबा? आपल्यासाठी महत्त्वाचं. प्रत्येकाला कळलं का? तुमच्या बाजूने या सगळ्या गोष्टी समजणं गरजेचं आहे. भारताची राजकीय आणि नैसर्गिक सीमा तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आता तुम्हाला बघायचं आहे सख्य शेजारी म्हणजे राज्यांना लागलेले देश. बरोबर आहे का? आता तुमच्या बाजूने इथं मित्रांनो प्रामुख्याने दिसते पाकिस्तान दिसतोय का देश? त्याला कोणत्या कोणत्या राज्याची सीमा लागली आहे? हरियाणा आहे, पंजाब, जम्मू काश्मीर आणि लडाख. म्हणजे पाकिस्तानला मित्रांनो कोणत्या 3 राज्यांची सीमा आहे? गुजरात आहे का? राजस्थान आहे का? पंजाब आहे का? जम्मू काश्मीर आहे का? आणि मित्रांनो प्रामुख्याने म्हटलं तर युटी म्हणलं तर कोणत्या 2 युटी? काश्मीर आणि लडाख. 3 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेश. लक्षात ठेवायचं. पाकिस्तानला कोणाकोणाची सीमा संलग्न आहे? राज्य म्हणलं तर कोणते कोणते पाकिस्तानला मित्रांनो? 3 राज्य. दिसते का तुम्हाला? दिसते 3,310 किलोमीटर लांबीची सीमा. आणि मित्रांनो 3 राज्य आणि 2 केंद्रशासित. राजस्थान कळलं का? दुसरं गुजरात आहे, तिसरं कोण आहे? पंजाब. बाकी मित्रांनो जम्मू काश्मीर आणि केंद्रशासित प्रदेश दुसरा कोणता? लडाख. बरोबर आहे का? या दोघांना कशाची सीमा संलग्न आहे? पाकिस्तान या देशाची सीमा संलग्न आहे. लक्षात ठेवायचं आहे. कळलं का? दिसते का प्रत्येकाला? नाही लिहिलं तरी चालेल का? एक एक हा लिहायचं म्हणलं जीवन नोट्स पाहिजे ना फक्त. लिहायचं म्हणलं कसं जमलं जमत नाही अवघड होतं ना. नंतर वाचता येते ना नोट्स म्हणलं की. दुसरा महत्त्वाचं काय? गुण कळतं का? नीट लिहिलं गुणगुण नको करू. गुणगुण काढून टाकेल डायरेक्ट काय
नुसतं गुणगुण बोलशील हा. हा कळतंय का? राहील ना आपल्यासाठी महत्वाचं आहे. सर माने यांना मानो आप बदल गए हो. कशासाठी बाबा? कळतंय? बदल गए हो. का बदलले गए हो? लक्ष दे बाबांनो. कळतंय का? हा इथं लक्ष दे, जास्त महत्वाचं आहे. बदलायचं ना आपल्याला आलं पाहिजे. आपलं लक्ष बाकीच्या तिसऱ्या गोष्टींवरती जास्त असते. कळतंय? आज महाशिवरात्री मला रौद्र रूप धारण करायला लावू. कळलं? नाहीतर माझ्यासारखं वाईट पुढे नाही. कळतंय? जे चाललंय ते आहे. कळतंय का? जे आपल्यासाठी महत्वाचं चाललंय ते बघा. कारण कसं माहितीये का? कळतंय? ज्या गोष्टी आहे ना इथं लक्ष देऊन केलं तर होईल. नाहीतर मग काय माझ्या पद्धतीने गेली मग कंप्लीट करायचं म्हणलं. समजलं? राहिलं ना ज्या गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या तर लक्ष दिलं तर जास्त बेटर राहील. कळलं? बांगलादेशला मित्रांनो सर्वात जास्त भूसीमा लागली का? लक्षात ठेवायचं. सर्वात जास्त भूसीमा म्हणलं तर बांगलादेश. दुसरा क्रमांक म्हणलं तर चीन. तिसरा म्हणलं तर